Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, सुस्वागतम. आजचे वक्ते श्रीयुत अधिक कदम आणि या ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित श्रोतू वर्ग आपले संजीवनी परिवारातर्फे स्वागत. संजीवनी परिवार गेली 25हून अधिक वर्षे वसई परिसरात कार्यरत आहे. संजीवनी व्याख्यानमालेचे हे 19वे वर्ष. महाराष्ट्रातील 50हून अधिक नामवंत वक्त्यांनी या व्यासपीठावरून आपल्याला वैद्यकीय निधीची संकल्पना पुढे आली आणि संजीवनी परिवाराने एक मेडिकल फंड उभा केला. आज आपण कमाल 50,000 रुपयांची रक्कम गरजू रुग्णांना देतो. त्याचबरोबरीने ICS या संस्थेच्या सहकार्याने कर्करोग निदान शिबिराचे आपण आयोजन करत असतो. समाजात अर्थसाक्षरता वाढावी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करतो, जसे की अर्थसंकल्प विश्लेषण, शेअर बाजार ओळख इत्यादी आपण आयोजित करतो. एक गोष्ट इथे सांगायची राहून गेली. विद्यार्थ्यांसमोर जेव्हा आपण काही कार्यक्रम घेऊन जातो त्यावेळेला अलीकडच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणामुळे मराठी वाचणे खूप कठीण झालेलं आहे आणि त्यांचे हे मराठी वाचन सुधारावे यासाठी संजीवनीने वाचन अभियान म्हणून एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. आजच्या घडीला आपण 7 गावामध्ये ही पुस्तकं मुलांना देतो आणि त्यांच्याकडून मराठीचं वाचन करून घेतो. त्यांच्या पालकांशी आपण संपर्क ठेवून ह्या गोष्टी करतो. यापुढे अजूनही त्याची कक्षा रुंदावत जाईल. आपण त्यासाठी प्रयत्न करूया. मंडळी, मागील रविवारी डॉक्टर भूषण केळकर यांनी 4थी औद्योगिक क्रांती या विषयावर संबोधित केले. उद्या रविवारी याच वेळेत प्रसिद्ध शास्त्रज्ञ माननीय श्रीयुत अनिल काकोडकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. उद्या सुद्धा आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती. आणि हे सर्व करत असताना आपणा सर्व समाज बांधवांचे जे बहुमोल सहकार्य आणि प्रेम लाभते ते आपल्याला असेच परत लाभत राहो, पुढे लाभत राहो. मनापासून आपले धन्यवाद. आजच्या विषयाकडे वळताना, राज्यशास्त्रामधून मास्टर डिग्री मिळवलेले, मूळचे नगरचे, पुण्यात शिक्षण झालेले, युनिसेफ सोबत शस्त्र संघर्षात होरपळलेल्या मुलांसंबंधीचे सर्वेक्षण करण्यासाठी 1996 साली जम्मू काश्मीरमध्ये पाहणी करणारे आणि तेथील मुलांसाठी, विशेषतः मुलींसाठी काम करायचे ठरवून 2002 साली स्थापन केलेल्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत अधिक कदम सर आज आपणासमोर तेथील अनुभव ठेवणार आहेत. 2 वर्षांच्या चिमुकलीपासून ते 18 वर्षापर्यंतच्या 250 मुलींचं आज सरांनी उभारलेल्या सेवा केंद्रात राहतात. त्यांचं शिक्षणही तिथेच होतं आणि याबाबत सर आपल्याला विस्तृतपणे सांगणार आहेत. सरांच्या या कार्याची दखल घेऊन हार्मनी फाउंडेशन तर्फे मदर तेरेसा सामाजिक न्याय पुरस्कार 2010, इंद्रधनु फाउंडेशनचा युवान्मेष 2011, स्पिरिट ऑफ मस्टेक 2012, टाइम्स ग्रुप युवा आयकॉन 2011 आणि 2012 सलग, तसेच लोकसत्ताचे सर्व कार्यशु सर्वदा 2018 असे विविध पुरस्कार या आपल्या अधिक सरांनी प्राप्त केलेले आहेत. काश्मीर 2018 ते 2021 काश्मीर सेवा यज्ञ हा विषय आज सर आपल्यासमोर मांडणार आहेत. सुरुवातीला सरांनी पाठवलेली एक क्लिप आहे जी 15 मिनिटाची आहे. ती आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. फक्त कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील. त्यासाठी आपल्याला रेज हँडचा वापर करायचा आहे. तर आपल्याशी आपल्या प्रश्नाची योग्य ती उत्तर त्यावेळेस देतील. ज्यांनी आपले हात वर केले असतील त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळतील. चला तर आपण क्लिप पाहूया. धन्यवाद.
Bharti Mamani from Karnataka, a student of political science, studied in SP College in Pune. Adhik Kadam, son of a farmer from Maharashtra, a state-level volleyball player. Bharti and Adhik traveled the valley during the late 90s when militancy was at its peak. They were on assignment doing a child-centric survey of the valley. What they witnessed disturbed and moved them. The vulnerability of the children left a deep impact on their minds. They finally made the decision to dedicate their lives to the children of Kashmir. This was the birth of Borderless World Foundation, and the project Basera-e-Tabassum was launched in Kupwara, the district most affected by the violence. The intense struggle during the founding years of the project took a heavy toll on Bharti's health, limiting her involvement in the project to a great deal. Adhik, however, continued. He has been caught and beaten black and blue, locked up and threatened, all this a total of 17 times. Rubina lost her father to the violence in 2002. Formerly a militant himself, he surrendered to Indian Army. He wanted to live with his family. He started a small restaurant and a shop soon after. About 6 months later, one late night, militants stormed their house and shot him down. He was over there, next door. I tried to stop him, but he didn't realize. Several militants had surrounded our house. They were armed. I knew something was wrong. They barged into our house. He was very angry to see them barge into our home. It is the same people with whom he had worked earlier. They had a heated argument. They killed him. They killed him right here. This hole was made by the same bullet that went through his chest. गेट खुला था और आधे मकान के घेरा कर लिया था सबों ने सर बहुत सारे मिलिटेंट जब मम्मी बाहर निकली तो गोली चली मैं सोई थी उस वक्त मुझे नींद पड़ गई जब गोली चली हम खड़ा हो गए गोली चली और पर एक जब पहली गोली चली वो नहीं लगी जब तीसरी गोली चली तो वो कमरे में सीधे गए और मेरे चाची तो इधर आंखों को लगी और इधर बाल में बंद हुए पीछे मेरी मम्मी उस वक्त बीच में गई थी मेरे चाचा ने आवाज सुनी गोली की उन्होंने सबों को कहा गोलियां चल रही है आप उनको सुनाई नहीं दे रहा है लेकिन जब सारे आए उन्होंने कहा दरवाजा खोलो मेरी मम्मी बेहोश हो गई थी उसको लगा पापा जिंदा है और चाची मर गई लेकिन पापा इधर हाथ रखे थे वो कलमा पढ़ रहे थे कलमा खत्म करके वो बड़ा होकर मैं डॉक्टर बनना चाहती हूँ आई डॉक्टर शौक है और मैं दीदी को भी इलाज करना चाहती हूँ मम्मी को भी बहुत शौक है मुझे और ये भी मुझे उम्मीद है कि मैं बन सकती हूँ उम्मीद रखी है और मैं अपने हाथों से कमाई करना चाहती हूँ और दीदी के साथ मदद करनी चाहती हूँ दूसरों लोगों को और बाहर जाना चाहती हूँ Meet Inspector Rukaya Hashim. Rukaya is 7 years old and hails from Dardpura. Dardpura is infamously called Village of Widows, about 30 kilometers north of Salkot, towards the border of India and Pakistan. Rukaya's father used to work as an informer for the Indian Army. He used to make frequent trips to Pakistan and pass information to Indian Army. Militants encountered him and blasted a hand grenade on him. He died on the spot. He was carrying a small baby, Rukaya's brother.
He too got killed in the blast. Ruqayya feels lost in her own village. She is not sure exactly which one is her home. Her grandmother lives here alone. At times, relatives keep dropping in. In the name of memory, there is a single photograph of Ruqayya's parents hanging on the wall. In the Himalayan ranges near India-Pakistan's conflicted border, the state of Jammu and Kashmir has suffered the effects of armed conflict for over 2 decades. This conflict has killed thousands of people and left over 100,000 children orphaned. The founders of Borderless World Foundation started working in the region since 1997 and eventually decided to focus on nurturing the most vulnerable victims of the conflict, the girl children. What started as one small home with 4 children in 2002 has now become a statewide project. Over 130 girls now live in 4 homes, spending each day meaningfully engaged in a plethora of activities. Education in all its forms has been the focus of Borderless World Foundation. Be it the annual Winter Education and Cultural Exchange Tours, started in 2008, or the special skills workshops held at home in Kashmir. Education continues even for our staff in the form of formal and informal workshops and sessions held at the Borderless World Foundation head office in the state capital, Srinagar. BWF swung into action when the devastating floods hit Kashmir in September 2014. BWF brought 7 ambulances and over 20 doctors to Kashmir to give the much-needed medical care. These ambulances now run for the state-run emergency medical services. The newly launched Women's Development Center in Kupwara is an expression of BWF extending its care further than home.
The expansion of the range of skills and scale of operations of the Women's Development Center is aimed at nurturing a steady stream of women entrepreneurs engaged in locally relevant occupations, such as embroidery, designing, tailoring, and making of sanitary napkins. The infamous violence of Kashmir may have shattered many homes, but these girls are living vigorously, building beautiful lives. They are the future of Kashmir. They are the messengers of peace. नमस्कार. संजीवन व्याख्यानमालाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार. आणि कार्यकर्ते ज्यांनी हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून जे मॅनेज करताय सगळेजण, आणि चांगली लोक तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये घेऊन येत आहे, तर मला असं वाटतंय की तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. कारण हे एक ह्यूज टास्क आहे. म्हणजे कीर्तनकार असतो ना, तर कीर्तनकाराचं काम असतं की आयुष्यामध्ये जी काही चांगली उदाहरणं आहेत ती लोकांच्या समोर आणायची आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करायचं. मग ते गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा वेगवेगळे ग्रंथ आहेत, ह्या ग्रंथांच्या मध्ये आपल्याला जी शिकवण साधू संतांनी आपल्याला दिलेली आहे, ती सगळी शिकवण जी आहे ती कशी मांडायची लोकांच्या समोर, ह्या प्रॅक्टिकल ह्या जगामध्ये, आत्ताच्या जगामध्ये आत्ता साजेल असं उदाहरणं कुठनं आणायची. तर त्याच्यामुळं अशी जी माणसं शोधायची आणि ती शोधून ती माणसं समाजासमोर आणायची. आणि परत आपला जो संप्रदाय आहे वारकरी, म्हणजे आपण ह्या मराठी भूमीतले आहोत आणि एक कुठं ना कुठं आपण सगळे वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहोत, त्या विठ्ठलाशी जोडलेले आहोत. तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी तुम्ही हे कीर्तनकार म्हणून काम करताय. तर संजीवनी लोक परिवाराला मला एक सांगायचं, तुम्ही एक चांगले कीर्तनकार आहात आणि असेच चांगले कीर्तनकार तुम्ही व्हा, जेणेकरून आमच्यासारखी चांगली जी काही उदाहरणं या समाजामध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून परत गीता आणि ज्ञानेश्वरीचं पठण जे आहे ते आपण सातत्याने सारखं आपल्यासमोर येत राहील. तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मी जास्त वेळात ह्याच्यात घेत नाही, कारण बऱ्याच वेळा बोलत असताना महत्वाच्या गोष्टी राहतात, ते म्हणजे सगळ्यांचे आभार मानायचे. बऱ्याच वेळा असं एक राहतं माझ्याकडनं. त्याच्यामुळे पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही मला इथं बोलवलं. आणि जे काय तुमचे कार्यकर्ते, जे काय तुम्हाला तुमचे वेल विशर्स आणि जी काही मंडळी की ज्यांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यकर्ते आणि वेगवेगळे वक्ते ऐकायला मिळतात, त्या सगळ्यांना माझा परत प्रणाम. कारण हा प्रणाम नंतर विसरतो मी बोलायचं, कारण कामामध्ये आणि बोलत असताना अशा आठवणींमध्ये जातो की ह्या गोष्टी महत्वाच्या राहून जातात. तुम्ही आता एक व्हिडिओ बघितला, मी ह्याच्यासाठी संजीवनीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा दाखवा, कारण मला कामाबद्दल काय बोलायचं नाहीये. कारण आम्ही काय काम करतो, आता 24-25 वर्षाचा हा पसारा आहे आणि हा पसारा काही की 1 वर्ष 2 वर्षाचा नाहीये, ह्याला खूप वर्षानुवर्ष लागलेत आणि प्रचंड मेहनत आहे. म्हणजे 100% जे आम्ही आमची एनर्जी ह्याच्यामध्ये लावलेली आहे. पण तरी फक्त मला हे सांगायचं की आमची 99% एनर्जी, त्याच्यापेक्षा जास्त आमची ताकद जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये काम करत असताना निगेटिव्ह फोर्स जो आहे जम्मू काश्मीर मधला, त्या निगेटिव्ह फोर्सशी लढण्यामध्येच गेला. म्हणजे आज समजा आम्ही 300 मुलींचं समाधान करत असेल, त्यांना आम्ही सांभाळत असेल, एक 15-20 ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस चालू असेल,
वेगवेगळ्या माध्यमातून बऱ्याच मुली ज्या आहेत बाहेर शिकायला गेल्या असतील, ठीक आहे, म्हणजे 700-800 मुलींना उभं करून त्यांना परत आपण समाजामध्ये पाठवलं असेल, पण तरी सुद्धा मला असं वाटतं हे 1%च काम करू शकलो. कारण जी एनर्जी त्याच्यामध्ये लावलेली आहे ती जर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा ठिकाणी जर लावली असती तर कदाचित 300 मुलीने 3000 मुलींसाठी आम्हाला काम करता आलं असतं. पण मोस्टली आमची जी एनर्जी आहे ती निगेटिव्ह फोर्सशी लढण्यामध्ये गेली. एक विचित्र फोर्स जम्मू काश्मीर राज्यामध्ये अनेक वर्षानुवर्षे अवेलेबल आहे आणि हा फोर्स जो आहे हा देशविरोधी आहे, हा एक पॉझिटिव्ह एनर्जीच्या विरोधी आहे आणि ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह ही गोष्ट ही सगळ्या ठिकाणी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आमची जी एनर्जी त्याच्यामध्ये गेली त्यामुळे हे काम जे आहे हा मला खूप लिमिटेड करता आलं, पण प्रॉमिनंट करता आलं आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट म्हणजे असं आहे की जवळजवळ 113 मुलींची आपण प्लस म्हणजे 123 प्लस झाली आता की मुलींची लग्न लावलीत आणि याच्यामध्ये अशा 7 मुली होत्या की ज्यांना लग्न झाल्यानंतर कळालं की दीर जो आहे म्हणजे नवऱ्याचा भाऊ हा आतंकवादी आहे. आता त्या मुलींना आपण लहानपणापासून सांभाळलेलं आहे, त्यांना मोठं केलेलं आहे. कुणाला काही वेगळे कोर्सेस देऊन त्यांना आपण त्यांना मोठं करून प्रॉपरली कोर्सेस करून त्यांना इंडिपेंडेंट करून कुठं इन्कम त्यांचा सोर्स सुरू झाल्यानंतर त्यांना आपण त्यांचं लग्न लावलं आणि लग्न झाल्यानंतर काल जेव्हा त्या फॅमिलीमध्ये गेले मग त्यांच्या आई वडिलांचं काम मलाच करावं लागलं. त्यांची कन्यादानं मीच केलीत. आता मुस्लिम मुली आहेत, हिंदू मुली आहेत, पण एक प्रकारचा एक हिंदू मुलगा म्हणून मला असं वाटतं की त्यांचं एक कन्यादान मला करण्याचं भाग्य मिळालं आणि हे करत असताना एक बाप म्हणून मी फसला जाऊ शकतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा कळालं की दीर आतंकवादी आहे तर घरामध्ये अशी एक सिच्युएशन होती की पोलीस लोक येतात, सासऱ्याला घेऊन जाणार, नवऱ्याला घेऊन जातात. बऱ्याच वेळा टॉर्चरच्या काही सेंटर्स असतात तिथं राहतात. बऱ्याच वेळा टॉर्चरमध्ये माणसं जिवंत येत नाहीत. मग अशा वेळेस ह्या मुली माझ्याकडे यायच्या. पण माझ्याकडनं त्यांना त्या ह्याच्यामध्ये हेल्प नाही झाली. माझ्याकडनं त्यांच्यावर एक संस्कार मांडायचे होते. त्यांच्या आयुष्यामध्ये संस्कारांची एक पेरणी करायची होती. मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. माझं काम आहे पेरणी करणं. ती मी पेरणी चांगली केली. एक संस्कार त्यांच्यामध्ये जे आणायचे आहेत ते आणले. पण कुठेतरी अशी सिच्युएशन आल्यानंतर आपण आपला रोल असा द्यायचा का हा नेहमी मला प्रश्न राहिला आणि मी कधीही देशविरोधी करणाऱ्या काम करणाऱ्या लोकांच्या सपोर्टमध्ये कधीच केलं नाही. त्यामुळं अशा ह्याच्यामुळे मी त्यांना सपोर्ट नाही केला. पण मी त्यांना हे सांगितलं की तुमच्याकडनं जे काय तुम्हाला बेस्ट करता येईल ते तुम्ही करा. आणि ह्या ज्या मुली ज्या आहेत म्हणजे म्हणतात ना की मराठीमध्ये म्हणतात ना वस्ताद निघाल्या की त्या 7 मुली ज्या आहेत त्या अशा 7 आमच्या ह्या घटना आहेत की त्यांनी घरामध्ये सासू सासऱ्यांशी बोलून, नवऱ्याशी बोलून, जो दीर कुठल्या ना कुठल्या तरी आतंकवादी संघटनेबरोबर काम करतोय, हिजबुल मुजाहिदीन असेल, लष्कर-ए-तैयबा असेल, काही पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन परत आलेले आहेत. अशा त्यांच्या दीरांची व्हॉट्सअपला जेव्हा त्यांचा फोन येईल, कॉल त्यांच्याशी बोलून, सगळ्यांचं घरातलं मनधरणी करून त्या दीराचं काउन्सिलिंग करून त्यांना परत आणलेलं आहे आणि त्यांना सरेंडर करायला लावलं. ते आतंकवादी सरेंडर झाले. त्यांनी परत त्यांच्या नवीन मार्गामध्ये आले आणि मेनस्ट्रीममध्ये येऊन ते आता कुठं ना कुठेतरी त्यांना ते स्टेबल आहेत, सेटल आहेत. मी त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये जास्त बोलू शकत कारण एवढीच माहिती फक्त देऊ शकतो कारण त्यांच्याही लाईफला कुठं ना कुठे रिस्क असते. पण मला एक सांगायचं की जेव्हा एक मुलगा आपण आतंकवादी बनण्यापासून त्याला जेव्हा वाचवू शकतो तर आपल्या ह्या देशाच्या एका सैनिकाचा जीव वाचला जातोच. याचं कारण म्हणजे तुम्ही 2000 म्हणजे जेव्हा पुलवामा अटॅक झाला त्यावेळेस एका 19-20 वर्षाच्या आतंकवाद्याने, एक मुलगाच येतो शेवटी, तो गाडीच्या मध्ये आरडीएक्स भरून तो एक सीआरपीएफच्या कॉन्वॉयमध्ये जाऊन त्याने एक गाडीला उडवून दिला. अक्षरशः धूर झाला त्या गाडीचा अक्षरशः. पण ते जवळजवळ 47 लोकांचा जीव गेला, आपल्या सैनिकांचा जीव गेला, शहीद झाली एवढी माणसं. म्हणजे एक आतंकवादी एवढ्या लोकांना मारू शकतो. त्यामुळे एक आतंकवादी कमीत कमी एका माणसाला मारतो. म्हणजे एक आतंकवादी जर बनण्यापासून जर आपण वाचवू शकलो त्या देशातला एका सैनिकाचा जीव वाचतो आणि एक सैनिकाचा जीव वाचणं म्हणजे त्या कुटुंबाचा जो आधार वड असतो तो आपण सांभाळतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः नगर जिल्ह्यातला आहे, श्रीगोंदा तालुक्यातला आहे. मला माहिती आहे की अनेक वेळा जेव्हा सैनिकांच्या बॉडी येतात शहीद होऊन जेव्हा ते परत येतात कधी कधी त्यांच्या बॉडींचे तुकडे झालेले असतात, कधी कधी शरीरावरचे काही शरीराचा भाग गायब झालेला असतो. म्हणजे तो कारण अशी सिच्युएशनला येते तर त्यावेळेस काय होतं ना की गावामध्ये ना एक प्रकारची भीती असते. म्हणजे तो सैनिकाची बॉडी जेव्हा येते त्या टायमाला ठीक आहे आपण एक शहीद म्हणून त्याला एक आपण म्हणतो ना त्याला एक मोठा त्याची एक लेवल आपण उंची वाढवतो. त्या कुटुंबाचं कुठं ना कुठे मनधैर्य आपण उंच करायचा प्रयत्न करतो.
की देशप्रेम आणि ह्या बेसिसवर. पण शेवटी काही नाही झालं तर ते 1 दिवस, 2 दिवस, महिनाभर, वर्षभराचा तो काळ असतो. त्या पिरियड नंतर त्या कुटुंबाला आणि त्या आसपास राहणाऱ्या लोकांवर तो एक कुठं ना कुठं एक परिणाम झालेला असतो. एक मानसिक सायकोलॉजिकल जो इम्पॅक्ट जो आहे तो होत असतो. आणि म्हणून हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे हा काढायचा असेल ना, तर त्याच्यासाठी, कारण मी बघितलेलं आहे की जेव्हा असं शरीर जेव्हा येतात, बॉडी येतात, त्या टायमाला शेतकरी लोक म्हणजे घरामध्ये गावातले जे आई वडील आहेत ना, ते सांगतात बाबा तू विष खाऊन मर, पण तू असं स्वतःच असं मरू नकोस. तर त्याच्यामुळं असं काय करता येऊ शकतं का, की ज्याच्यामुळं की एक आतंकवादी जी बनण्याची प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसलाच कुठं आपल्याला खंड करता येऊ शकतो का? तर हा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्राचा मी विद्यार्थी असल्यामुळं आणि पॉलिटिकल सायन्स स्टडी करत असताना जेव्हा मला कॉन्स्टिट्यूशन बद्दलची माहिती आणि त्याच्यातलं 370 कलम की ज्याच्यामुळं जम्मू काश्मीरला एक वेगळ्या राज्याचा दर्जा आणि हे 95-96चा अभ्यास करत असताना त्याच पिरियडमध्ये जेव्हा मला अनेक न्यूज ऐकायला मिळत होत्या की सीआरपीएफची सैनिक लोकांची डेथ व्हायची किंवा आर्मीच्या लोकांची डेथ व्हायची, अनेक लोक मरायची. तर हे का आहे हे बघण्यासाठी जेव्हा मी तिथे गेलो आणि हेच बघण्यासाठी की हे असं का होतं आणि हे आपल्याला ह्याच्यात काय करता येऊ शकतं. आणि विद्यार्थी म्हणून गेलो, एक 18 दिवसाची टूर म्हणून गेलो आणि 3.5 महिने 4 महिने मी पहिल्या ह्याच्या खेपेतच नाही आलो आणि नंतर मग परत आलोच नाही. आता 24 वर्ष झाले, 97 ते 2021च्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये 2 डिकेड्स कंप्लीट झालेले आहेत आणि हे काम करत असताना मला 100% याची कल्पना आहे की उद्देश जो आहे की हाच आहे की आपल्याला आतंकवाद जो आहे जम्मू काश्मीरमधला जो विचलित झालेला समाज आहे आणि या समाजामधनं जे विचलित समाजातून जी काही निगेटिव्हिटी जी बाहेर पडते आणि ती आतंकवादाच्या रूपातनं जी त्याचं जे रिॲक्शन जी बाहेर पडते, तर आपल्याला कुठं कशा पद्धतीने आपल्या ह्याचं हे थांबवता येईल, त्याचा स्लोडाऊन करता येईल आणि कुठे ना कुठेतरी थांबून तो समाज जो आहे हा देशाशी जोडला जाऊन एकसंध कसा होईल, ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, हा पहिला अभ्यास जो आहे हा मी जवळजवळ 97 ते 2001 पर्यंत करत आलो. आणि हे करत असताना अनेक संकटांचा सामना झाला. कारगिलचं युद्ध चालू असताना 6.5 महिने मी करगिल वॉरच्या टाइमला होतो, जिथं विस्थापित जे समाज होता, अनेक गावं, विलेजेस जे होते त्यांच्यासाठी मी काम करत होतो. कारण विस्थापित जवळजवळ अनेक गावं होती, सगळे गाव सोडून आतमध्ये आले होते आणि त्या लोक कुठे रस्त्यावर राहत होते. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था एक व्हॉलंटियर म्हणून, म्हणजे पहिल्यांदा संस्था नव्हती, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही संस्था आम्ही 2002ला उभी केली. पण त्याच्या आधी हे एक व्हॉलंटियर म्हणून काम करणं, एक स्वयंसेवक म्हणून जाणं आणि तिथे स्वतः जाऊन काम करणं आणि एक वेगळ्या संस्थांना मदत करणं किंवा समाजामध्ये जिथं जिथं आपल्याला वाटतं की ही अडचण आहे तिथं आपलं काय करतं, हे काम मी पहिले 5-6 वर्ष केलेली आहेत. आणि हे करत असताना लोकांमध्ये राहिलो. म्हणजे आज जम्मू काश्मीरच्या मध्ये काम करत असताना 24 वर्षामध्ये जवळजवळ ह्या कालखंडामध्ये मी कधीही हॉटेलमध्ये मला राहायची वेळ आली नाही. म्हणजे स्वतः मी कधीही, म्हणजे कुणी समजा मला घेऊन गेला असेल खायला प्यायला तर ठीक आहे, पण मी स्वतः कधीही हॉटेलमध्ये राहणं आणि खाणं ह्याच्यासाठी स्वतः खिशातनं कधी पैसे मोजले नाही, कारण मी नॉर्मली पैसे घेऊन फिरत नाही. त्यामुळे 24 वर्षामध्ये लोकांच्या घरात राहणं, त्यांच्याकडे जेवण करणं आणि त्यांच्याच घरी राहणं, हाच एक माझा कायमचा सातत्याने आलेला सततचा कार्यक्रम आहे की लोकांमध्येच राहायचं. आणि हे केल्यामुळं लोकांबरोबरचं जे कम्युनिकेशन जे आहे, लोकांबरोबरचं उठणं बसणं आहे, म्हणजे 100% मुस्लिम समाज, कुपवाडा सारखा जिल्हा जिथं आतंकवाद्यांचा गड मानला जातो, त्या जिल्ह्यामध्ये जाऊन मला काम करायची परमेश्वराने संधी दिलेली. मी वारकरी संप्रदायातला आहे, माझी 10 वर्षाची पक्वादाची प्रॅक्टिस आहे, भजनी मंडळातला माणूस आहे मी. त्याच्यामुळं मला माहिती आहे की हे जे काम जे आहे हे मी सामाजिक किंवा सोशल वर्क म्हणून कधी केलेलं नाहीये आणि करतही नाहीये. हे माझ्यासाठी एक साधना आहे आणि ही साधना माझी सातत्याने चालू आहे. आणि ती साधना करत असताना माझ्यासमोर आलेला प्रत्येक माणूस जो आहे हा कुठे ना कुठेतरी तो परमेश्वराने तो त्या व्यक्तीला, त्या कॅरेक्टरला माझ्यासमोर आणलेला आहे आणि त्याच्याबरोबर काहीतरी माझे नातेसंबंध आहेत. आणि म्हणून मी त्या ह्यानीच आतापर्यंत राहिलेलो आहे. आणि त्यामुळे तो मग सामान्य माणूस असेल, आतंकवादी असेल, आर्मीचा माणूस असेल किंवा एनी एजन्सी असेल की ज्याला देशाशी काही कनेक्शन नाहीये पण तरी सुद्धा तो दुसऱ्या देशाचा आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या, कदाचित पाकिस्तानची माणसं अशी भेटलेली आहेत मला की माझ्यासाठी ही प्रत्येक माणूस हा माणूस आहे आणि माझ्यासाठी कुणी दुश्मनच नाहीये. आणि अशा पद्धतीने मी तिथं राहिलोय. त्यामुळे 100% मुस्लिम समाजामध्ये जेव्हा कुणी विचारतो किंवा तो आधी कसा राहिला, तर मी सांगितलं ना की मला मी देशसेवा ही एक डेफिनेटली उच्च आहे, नो डाऊट.
याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. पण ही माझी साधना आहे. मला हे सांगायचं की मी जम्मू काश्मीरमध्ये काम नाही करते, मी हिमालयामध्ये आहे आणि हिमालयामध्ये माझी साधना चालू आहे. आणि साधना जी आहे, ह्या साधनेमध्ये आलेला कुठलाही माणूस जो आहे हा माझ्यासाठी माणूसच आहे. आणि तो कुठे ना कुठे ते हाडामासांचा तो संच जो आहे तो परमेश्वरांनी माझ्यासमोर आणलेला आहे, जो मी सुद्धा तोच आहे. तर कुठे ना कुठे माझं कर्तव्य आहे की ज्या मार्ग मला चांगला समजलाय तो मार्गही त्याला सांगणं आणि त्याच्याकडनं चांगल्या मार्गामध्ये त्याला घेऊन आपणही एकत्र मिळून त्याच्यावर काही चांगलं काम करणं, असं करत जेव्हा 100% मुस्लिम समाजामध्ये हे काम करत असताना मला ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय करता आल्या की ह्या समाजाला बरोबर कसं घेऊन जायचं, ह्या समाजाच्या अडीअडचणी काय आहेत, महिलांचे प्रॉब्लेम काय आहेत, तिथला जो कट्टर धार्मिक समाज जो आहे, म्हणजे सगळेच धार्मिक आहेत पण जो एक एक्स्ट्रीमिझम जो म्हणतो आपण त्याला, कुठंच चांगला नाही ऍक्च्युली. त्याच्यामुळे तो एक्स्ट्रीमिझम जो आहे तो हा कुठनं आलेला आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांना आपल्याला काय असं करता येऊ शकतं की ज्यांना आपल्याला माइल्ड करता येईल, त्यांच्यामधला जो राग आहे तो राग कुठनं आलेला आहे. तर त्यामुळे हे सगळं मला एक 5-7 वर्ष गेले अभ्यास करत असताना. आणि फॉर्च्युनेटली युनायटेड नेशन्सचा एक सर्व्हे होता, चिल्ड्रन अफेक्टेड बाय आर्म्ड कॉन्फ्लिक्ट्स इन जम्मू अँड काश्मीर. ह्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मी सर्व्हे केलाय, जी मुलं अशी आतंकवादाकडे का वळाली किंवा आतंकवादाचा परिणाम मुलांवर का झालेला आहे. हा सगळा अभ्यास करत असताना लक्षात आलं की हजारोंमध्ये अनाथ मुलं मुली आहेत. कुपवाडा जिल्ह्यामध्ये तर त्यावेळेस एक रॅन्डम सॅम्पलिंग होता, म्हणजे हाऊस टू हाऊस नाही केला, विलेज टू विलेज केलेला सर्व्हे आहे. त्या सर्व्हेमध्ये एक रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये लक्षात आलं की 25-30 हजारच्या पुढे जास्त अनाथ मुलं मुली आहेत. आणि बरीच मुलं अशी परत ह्या आतंकवादाच्या मार्गाकडे वळली जातात, कारण आई वडिलांचं छत्र हरवलेले असतात. कुणाचे वडील आतंकवादी होते, कुणाच्या वडिलांना आतंकवाद्यांनी मारलेले आहे, कुणाचे वडील पोलीसमध्ये होते, फायरिंग मध्ये ते गेले, कुणाचे वडील कशाशीच कनेक्टेड नव्हते, सुताराचं काम किंवा फिटरचं काम करत असताना किंवा शेतामध्ये काम करत असताना जस्ट फायरिंग मध्ये त्याचा जीव गेला. तर त्याच्यामुळे अशी जी मुलं की ज्यांना असं छत्र नाही, मग त्यांनी काय करायचं, मग ते ऑटोमॅटिकली कुठल्या ना कुठल्या तरी अशा एजन्सीज समाजामध्ये आहेत की ज्यांनी अशी मुलांना बरोबर पकडून त्यांना त्यांची मनधरणी, त्यांचं मन वळवून त्यांना अशा मार्गाकडे घेऊन जायचं की जे आपण त्याला देशविरोधी कारवाया, देशविरोधी तत्व म्हणतो. तर ती अशी मग मुलं हळूहळू अनेक अशी मुलं, म्हणजे शेकडो नाही हजारोंमध्ये अशी मुलं तयार झाली ज्यांना आपण आतंकवादी म्हणतो. आणि सातत्याने मागच्या 30 वर्षापासून हा जो कार्यक्रम जो आहे कंटिन्यू चालूच आहे. आणि हा जर कुठे थांबवायचा असेल तर काय करायचं, हा एक मोठा क्वेश्चन मार्क होता. म्हणजे मुलांना जाऊन समजून सांगायचं का, रिलिजियस लिडर्सला जाऊन समजून सांगायचं का, राजकीय पार्टीज आहेत ज्या भारत विरोधी आहेत, भारत त्याला फॉर आहेत, यांच्याशी ह्या लिडर्सशी बोलायचं, कुणाशी बोलायचं, आपल्याला जे वाटतं ते काय करायचं. म्हणून मी ठरवलं की अरे एक काम करूया, आपण मुलांसाठी काहीतरी काम सुरू करूया. कारण काश्मीर ह्या प्रॉब्लेमला वेगवेगळे अनेक अँगल्स आहेत आणि कुठल्याही अँगल च्या माध्यमातून विचार केला तर असं वाटतं की अरे हा अँगल महत्वाचा, तो अँगल महत्वाचा, तो अँगल महत्वाचा. आणि असे सगळे अँगल लक्षात जर घेतलं तर मग त्या डोक्याची भेळ होऊन जाते आणि मग काही समजत नाही की अरे आपल्याला एक्झॅक्टली ना म्हणजे नंतर चवच लक्षात राहत नाही आणि ते सगळं बेचव होऊन जातं. त्याच्यामुळं मग मला असं म्हणतात ना की कुठे ना कुठेतरी माझ्या पर्सनल लेवलला, म्हणजे मी जी माझी साधना सातत्याने चालू आहे, त्या साधनेत कुठे ना कुठेतरी मला एक सातत्याने गायडन्स मिळत गेला. आणि तो गायडन्स हाच होता की आपल्याला महिलांसाठी काम केलं पाहिजे, आपल्या मुलींसाठी काम करायला पाहिजे. कारण स्त्री ही असा एक घटक आहे समाजातला की एक 50% समाजाची एनर्जी तो होल्ड करतो. 50% समाजाची जबाबदारी स्त्री तत्वावर आहे. आणि नुसतं आपण पुराणामध्ये शिव आणि शक्तीबद्दल फक्त ऐकायचं किंवा बघायचं, पण त्याचं अनुकरण आपल्याला करायला पाहिजे. आणि अनुकरण आपण माणूस म्हणून जरी करत नसेल तरी निसर्ग मात्र त्याचं अनुकरण करतं. स्त्री आणि शिव आणि शक्तीचं अनुकरण हे निसर्गामध्येच असल्यामुळे त्यामुळे तो बॅलन्स आहे. आणि म्हणून मला कुठेतरी ह्या हिमालयामध्ये आणि काश्मीरमध्ये काम करत असताना खूप मोलाची मला एक म्हणतात ना की गायडन्स गुरूंचा अनेक मिळालेला आहे. पीर, फकीर, सुफी, साधू, संन्यासी यांच्याशी मला यांच्याबरोबर प्रवास करता आलेला आहे, यांच्याबरोबर राहता आलेला आहे. आणि हे कुठे ना कुठेतरी एक आशीर्वाद आणि हा एक कुठे ना कुठेतरी हा जो गायडन्स मला मिळत गेला यांच्याकडनं, आणि त्याच्यातनं मला एक
एक रिअलायझेशन आहे की आपण स्त्रीसाठी काम करायला पाहिजे, आपण मुलींसाठी काम करायला पाहिजे. की घरामधली एक मुलगी जर एक जर सुसंस्कृत आणि आपली संस्कृती तिला जर कळाली आणि एक स्त्रीची संस्कृती, स्त्रीची जबाबदारी काय आहे हे एका मुलीला जर कळलं, आपण लहानपणापासून जर तिच्या मनामध्ये तिच्या हृदयामध्ये जर ते आपण पेरू शकलो, तर ती मोठी झाल्यानंतर जेव्हा लग्न होऊन जेव्हा ती त्या एखाद्या घरात जाईल किंवा समाजामध्ये परत जाईल, नक्कीच ती जी मुलगी जी आहे ती किंवा ती स्त्री जी आहे ती आपल्या मुलाच्या हातामध्ये बंदूक कधी बघणार नाही. तिची इच्छा नसेल की आपल्या मुलांनी बंदूक उचलावी किंवा कुणाला मारावं किंवा स्वतः मरावं. असे हा स्त्रीचं जे तत्व जे आहे की स्त्री नेहमीच म्हणजे किती जरी घरात प्रॉब्लेम झाला तरी शेवटी मुलांना ती सांभाळत असते आणि मुलांना चांगली संस्कृती देत असते. आणि हाच एक धागा पकडून आमच्या लक्षात जेव्हा आलं की आपण ह्याच्यावर काम करायला पाहिजे, तेव्हा आम्ही बसऱ्या तबसुम नावाचं एक हॉस्टेल सुरू केलं, जे 2002 ला सुरू झालं. त्याच्यामध्ये आता जवळजवळ 45-50 मुली आहेत. असे अजून ॲडिशनल 4 आश्रम आपण उभे केले आणि जवळजवळ 250-300 मुली आपल्या सगळ्या हॉस्टेलमध्ये राहतात. आणि ह्या सातत्याने तेवढ्या मुली आहेत. बऱ्याच मुली मोठ्या होऊन परत गेलेल्या आहेत. बऱ्याच मुलींची लग्न लावून त्यांच्या कुटुंबामध्ये स्थायिक झालेल्या आहेत. आणि मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं की अशा 7 उदाहरणं आहेत की ज्यांनी त्यांच्या घरातले चुकीची जी मुलं जे चुकीच्या मार्गावर आहेत, त्या मुलांना त्यांनी चुकीची मुलं नाहीत, ते चुकीच्या मार्गावर जे गेलेले आहेत त्यांना ते परत आणलेले आहेत. आणि तर हे जे आहे की ह्या मुलींना उभं करणं, त्यांना सुसंस्कृत बनवणं आणि त्यांनी जी संस्कृती जोपासलेली आहे आमच्या आश्रमांच्या माध्यमातून, आमच्या ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून. हा माझा प्रोग्राम नाहीये ऍक्च्युली. मी पहिली गोष्ट मला सांगायचं, हा माझा प्रोग्राम नाहीये. हा बेसिकली हा सर्वांचा प्रोग्राम आहे. महाराष्ट्राने एक कुठेतरी एक रोप लावलेला आहे. अधिक कदम हा फक्त एक रिप्रेझेंटेशन आहे सगळ्यांचे मिळून, पण 100% ह्या कामाला मला मराठी लोकांनी प्रचंड मदत केली आणि त्याच्या उपकार मी कधीच विसरू शकत नाही. कदाचित मी मरेपर्यंत त्याच्या उपकाराची फेड होऊ शकत नाही. कदाचित मी जर शहीद झालो ह्या काम करत असताना तर कदाचित त्याची उपकाराची परतफेड मला महाराष्ट्राला करता येईल. हे काम करत असताना अनेक वेळा आतंकवाद्यांचा सामना झाला, अनेक वेळा धर्मगुरूंचा सामना झाला आणि हे धर्मगुरू जे आहेत त्यांनी अनेक वेळा फतवे काढले. म्हणजे हा हिंदू आहे, हा आता पुण्यातनं आलो म्हणजे मुंबईचा असेल किंवा ना महाराष्ट्राचा मराठी म्हणजे शिवसेनेचा असावा. कारण असं सगळं तिथं अशाच लोकांना असं वाटतं की बाबा गुजराती म्हणजे मोदीचा माणूस, मराठी म्हणजे कदाचित शिवसेनेचा असेल. म्हणजे असे फतवे काढायचे की हा बाळ ठाकरेचा माणूस असेल, ह्याला सोशल बॉयकॉट करा, इसको खाना मत दो, पाणी मत दो. कारण मी पहिल्यापासून लोकांच्या घरात राहिल्यामुळं लोकांना मौलवी लोकांना किंवा ह्या धर्मगुरूंना एक अडचण नेहमी झाली की बाबा ह्याला बाहेर कसा काढायचा. कारण मी लोकांच्या घरातच राहिलेलो आहे पहिल्यापासून. म्हणजे मला जर कोणी घरात नाही घेतलं तर मी बाहेर राहायचो. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर, त्या गावाच्या बाहेर, हॉटेलमध्ये नाही. मी बऱ्याच वेळा रस्त्यावर राहिलेलो आहे बऱ्याच वेळा. आणि अनेक वेळा अशी की बर्फ पडतं आणि मला कोणी घरात घेतलं नाही. मी थांबलो बाहेर काही तास, पण नंतर मला कुणाला तरी क्यू आले आणि त्यांनी मला घरात घेतलं. त्याच्यामुळं कुठं ना कुठेतरी लोकांनी माझ्यामधला कुठेतरी त्यांना एक जाणीव जी झाली, ती जाणीवच मला असं वाटतंय की माणसाला माणूस बनवतं. ती जाणीव मला त्यांच्यामध्ये घडवता आली. आणि ती जाणीव जी आहे ती माझ्यासाठी साधन आहे. काही लोक त्याला म्हणतील हे सामाजिक काम आहे, काही लोक त्याला म्हणतील की मी एका प्रोजेक्टवर काम करतोय, मला काहीतरी कुठला तरी उद्देश आहे. मला काही उद्देश नाही. मला सिंपल माझी साधनं चालू आहे. त्या साधनेला काही सोशल वर्क म्हणतील, काही अजून काही म्हणतील. पण या साधनेमधनं जाणीव समोरच्या माणसामध्ये घडवणं, त्याचं काउन्सिलिंग करणं, त्याचे कंटिन्युअसली त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणणं, जे तुम्ही करताय, म्हणजे एक कीर्तनकार म्हणजे तुम्ही करताय, ते मी फक्त स्मॉल लेवलला डेफिनेटली माझं काम चालू आहे आणि ते सातत्याने चालू आहे. कारण काश्मीर राज्यामध्ये नाही, जगातल्या कुठल्याही कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये जिथं जिथं आर्म कॉन्फ्लिक्ट आहे, वुमन अँड चिल्ड्रन आर सॉफ्ट टार्गेट्स. आणि ह्या वुमन अँड चिल्ड्रनला जर आपल्याला सांभाळायचं असेल तर त्यांचं सातत्यानं त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणं हे सातत्याचं काम आहे. हे काय असं काही एक कुठेतरी आपण भाषण दिलं आणि 1000-2000 लोकांना सांगितलं म्हणजे लगेच बदल घडतो असं नाहीये. हे सातत्याने असलेलं काम आहे. मुलं मोठी होत असतात, समाजही मोठा होत असतो. त्यामुळे आज जो चांगला मुलगा आहे जरूरी नाही की तो उद्या चांगला राहील. त्याच्यामुळं सातत्याने त्याच्यावर संस्कार घडवत राहण्याचं काम आम्हाला करावं लागलं. आणि ते करत असताना इव्हन आतंकवाद्यांवर सुद्धा संस्कार घडवायचं काम करावं लागले. म्हणजे जेव्हा 18-19 अशा घटना घडल्या की जिथं मला माहिती आहे की आता काही सेकंदामध्ये माझा डोकं जमिनीवर असेल, पण परमेश्वराचं कृपा की असं काही झालं नाही.
आणि मला त्या लोकांच्या समोर मी प्रेझेंटेशन मी नाही काही प्रेझेंटेशन केलं. मला त्यावेळेस जे काही माझ्याकडनं झालं ते डायरेक्टली झालंय. म्हणजे आता एकदा असं झालं की काही 11 आतंकवादी समोर पहिल्याच घटना की 11 आतंकवादी समोर अचानक आले. म्हणजे बाईक चालवत होतो मी, गावागावात सर्वे करत असताना बाईक चालवत होतो आणि बाईक चालवता समोर एक पुलाच्या कॉर्नरवरनं काही अशी एक पहिला माणूस आला, दुसरा आला आणि एक 700-800 मीटरवरनं गाडी जात होतो त्या रोडनी आणि हळूहळू एक माणूस दिसला, दुसरा माणूस दिसला. ते एक फिरन म्हणून एक घालतात प्रकार, ते अशी काही माणसं वर येत असताना दिसले आणि जसं जसं हळूहळू गेलो, कारण रोड जास्त काही चांगले नव्हते, खराब रोड होते आणि 35चं स्पीड असेल किंवा 40चं, त्याच्यापेक्षा काही 35च्या पुढे स्पीड नव्हतं गाडीचं. आणि मी स्प्लेंडर चालवत होतो, माझ्याबरोबर माझी एक कलिगी होती, आम्ही दोघं चालवत होतो आणि मी गाडी चालवत होतो आणि मला लक्षात आलं की 1, 2, 3 माणसं वर येतात आणि हळूहळू पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या हातामध्ये AK-47 आहे. सगळेजण AK-47 पकडून होते. आता मग माझ्या लक्षातच नाही आलं की आता काय करावं, एक स्तब्ध झालो होतो आणि बधीर, म्हणजे त्याला म्हणतात ना, बधीर झालो होतो मी ऍक्च्युली, की मला समजत नव्हतं की आता कसं रिॲक्ट करायचं. आणि जी काय 35-40चं जे काय स्पीड होती गाडीचं, मी ते तसंच मेंटेन ठेवलं. आणि मी माझ्याबरोबर जी कलीग होती तिला म्हणालो, तिला माई म्हणायचो, म्हणलं माई ये वही लोग है, आज तो हम गए. तर ती म्हणले की हा शायद आज हम गए वही है. तर आम्हाला लक्षात येत नव्हतं की आता करायचं काय. एक कुठं ना कुठं अशी सिच्युएशन होती की पळून जर गेलं, मागं जर टर्न घेतला तर कदाचित त्याचं काहीतरी वेगळं समजतील. ते म्हणजे तो विचारच आला नाही की आपण पटकन टर्न घ्यावा. पण निघून गेलो पुढे, हळूहळू पुढे जात होतो. आणि जेव्हा आता ती एकदम समोरासमोर आता क्रॉसच होणार आहे, त्या पिरियडमध्ये माझ्या लक्षात आलं नाही, पण सडनली 2-3 माणसं पुढे आली. त्यांनी स्प्लेंडरचा जो हँडल आहे, दोन लोकांनी येऊन असं समोर जोरदार पकडला. मला वाटतं मागेही कदाचित 1-2 लोकांनी कॅरियर जे आहे ते जोरदार पकडलं आणि गाडी माझी ना विदाऊट ब्रेक माझी गाडी थांबली. मी ब्रेक नव्हता लावला ऍक्च्युली, गाडी तशीच थांबली आणि त्या गडबडीमध्ये माझ्याकडनं ना ऍक्सिलेटर जोरात वाढला गेला. त्यांना असं वाटलं मी कदाचित पळून जातोय, त्यांना असं वाटलं मी थांबत नव्हतो, त्यांनी थांबवली गाडी आणि त्याच्यातही त्यांना असं वाटलं मी पळतोय, पण ती गडबड झाली माझी किंवा ऍक्सिलेटर वाढला गेला. तर एका आतंकवाद्यांनी माझ्या राईटच्या गुडघ्यावर जोरदार एक ह्याचा AK-47चा जो बॅक साईड जे आहे रस्त्याचा तो जोरदार मारला आणि माझं ते असं एवढा मी विव्हळलो की मला समजलंच नाही की माझा पाय तुटलाय की मला कुठेतरी गोळी लागली. मला कळलंच नाही, कारण तेवढा जोरदार फटका होता. आणि स्प्लेंडरच्या एकाने ना ह्या साईडनी एकाने येऊन माझं डोकं असं स्प्लेंडरच्या जिथं आपली चावी असती गाडीची त्याच्यावर दाबलं, असं माझं छाती अशी त्या टाकीवर लागली होती आणि असं जोरदार डोकं असं दाबलं होतं आणि मला समजत होतं की मी काय करावं. म्हणजे अशी माझी सिच्युएशन होती की माझी जी कलीग होती ती घाबरली. म्हणजे ती घाबरली, म्हणजे तिला समजत नव्हतं काय करावं. ती म्हणली, भैया हम लोग बॉम्बे से आए, हम लोग यहाँ पर ऑर्फन और विडोज का, कारण आम्ही त्यावेळेस तो एक रिसर्च सर्वे करत होतो, चिल्ड्रन अफेक्टेड बाय आर्म्ड कॉन्फ्लिक्ट्स इन जम्मू अँड काश्मीर. तो सर्वे करत असताना आम्हाला ते फिरत होतो गावागाव. त्यामुळे ती म्हणाली की आम्ही विडोजसाठी काम करतोय, इथल्या विधवा महिलांसाठी आम्हाला काही प्रोजेक्ट करायचे, आम्ही मुलांसाठी इथं काम करतोय. ती जेव्हा असं बोलायला लागली तर काय झालं की तिचा बॉयकट होता आणि ते बॉयकटमुळे त्यांना लक्षात नव्हतं की ही मुलगी आहे का मुलगा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की दोन मुलं जी आहेत ती बाईक चालवतात आणि म्हणून त्यांना ते जेव्हा मुलीचा आवाज आला तर त्या टायमाला मला वाटतं त्याच्यामुळे कदाचित ते थांबले असावेत. म्हणजे मला आजही सांगता नाही येतं की थांबले का, त्यांनी मला मारलं का नाही, मला ह्याचं नाही सांगता यायचं, पण कदाचित त्या मुलीचा आवाज ऐकला त्याच्यामध्ये थांबले. आणि त्यांनी एकाने विचारलं, म्हणजे वेअर आर यू फ्रॉम बॉम्बे, वेअर आर यू फ्रॉम बॉम्बे. तर ती म्हणले की नो 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 वी आर नॉट फ्रॉम बॉम्बे, वी आर फ्रॉम पुणे. तर मग तो म्हणला की मग खोटं का बोलला. हे कन्व्हर्सेशन जे आहे इंग्लिशमध्ये चालू आहे आणि मी माझं असं डोकं दाबून ठेवलेलं आहे एकाने. म्हणजे मी माझं डोकं त्या टाकीच्या म्हणजे चावी मला आठवते, चावी सुद्धा अशी जोरदार माझी ती लागत होती गाडीची, की मला समजत नव्हतं की एकदम मला असं वाटतं की माझा पाय तुटलाय, कुठेतरी गोळी लागली काय, आणि मला समजतच नव्हतं की काय करायचंय, काय होतंय ते. आणि इकडे कन्व्हर्सेशन चालू आहे इंग्लिशमध्ये, तर माझ्यासाठी शॉकवर शॉक होते, सरप्राईज होते की अरे हा माणूस इंग्लिशमध्ये बोलतो, म्हणजे आतंकवादी इंग्लिशमध्ये बोलतो, हे सुद्धा माझ्यासाठी सरप्राईज होतं. म्हणजे मी त्यावेळेस
लहान होतो बिलकुल, म्हणजे 18-19 वर्षाचा असताना काश्मीरला गेलो होतो आणि हार्डली 21 वर्षाचा असेल, 22 वर्षाचा असेल. तर त्याच्यामुळे मला ती तेवढी समज नव्हती की, आणि मग तो एक शॉक होता, सरप्राईज होतं की हे असं असं आहे काय, म्हणजे हा इंग्लिशमध्ये बोलतोय. ती माझी सिस्टर माई जी आहे ती बोलायला लागली आणि तो म्हणला की नो नो, शी सेड नो नो, वी आर नॉट फ्रॉम बॉम्बे, वी आर फ्रॉम पुणे. तो म्हणला पुण्यात कुठे, वेअर आर पुण्यात कुठे राहता म्हणला. तर ती म्हणाली की आम्ही स्वारगेट साईडला राहायला आहे. सॉरी, ती म्हणाली की आम्ही नेहरू स्टेडियम साईडला राहायला आहे. तर तो 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 म्हणाला की आपको पता है स्वारगेट पता है, म्हणजे तो आतंकवादी म्हणला आपको स्वारगेट पता है. माझ्यासाठी अजून एक शॉक होता की अरे ह्याला स्वारगेट कसं काय माहिती. तर ती म्हणले ते, कारण ती जी आहे ती बेसिकली हुबळीची आहे होती, म्हणजे ते लग्न झालं आता. तर तिला तेवढं पुण्याची बेस माहिती होती, शिकायला आली ती, एक 6 महिन्याचा कोर्स होता, त्याच्यामुळे ती आमच्या बरोबर एक ह्या प्रोग्राममध्ये आली होती. तर ती म्हणली नाही मुझे स्वारगेट पता नहीं है, बट मुझे स्टेडियम पता है. तर ती तर तो म्हणला की आपको पुणे स्टेशन भी पता होना चाहिए. हा, उसने कहा मुझे पुणे स्टेशन भी पता है. तर तो म्हणला की आम्ही जम्मू तवीवरनं मी पुणे स्टेशनला आलो होतो. त्यांनी त्यावेळेस हे सांगितलं की काहीतरी 94-95च्या टाइममध्ये का 96 मध्ये तो तिथं आला होता पुणे स्टेशनला. ही सेड की फ्रॉम पुणे स्टेशन टू स्वारगेट ही टेकन अ ऑटो, फ्रॉम स्वारगेट टू भारतीय विद्यापीठ ही टेकन अ बस. आणि बस तिथं उतरून त्यांनी MBBS ची एन्क्वायरी करायला गेला होता भारतीय विद्यापीठला. आणि त्यांनी एन्क्वायरी करून त्यांनी सांगितलं तिथं की 2 महिन्यानंतर, काहीतरी 2.5 महिन्यानंतर त्याची एंट्रन्स एक्झाम आहे MBBS ची, तर त्याच्यासाठी त्याला अपेअर व्हावं लागेल, असं बरंच काय काय सांगितलं. मग तो तिथं थांबला 2-2.5 महिन्याचं काहीतरी त्याला. तर त्यांनी रेंटवर PG मध्ये एक रेंटवर काही प्लेस घेतली. नंतर तो 1.5 महिना अभ्यास करत असताना 1.5 महिन्यानंतर का 2.5 महिन्यानंतर त्याच्या गावाला त्याला परत जावं लागलं, कारण त्याचा कझन, म्हणजे भाऊ जो आहे, चुलत भाऊ, तो फायरिंगमध्ये मेला. तो फायरिंगमध्ये मेला म्हणून तो परत गेला त्याच्या जनाजाला. आणि तो जनाजाला जेव्हा तो तिथं पोहोचला, ते सगळं जनाजा झाला, पण त्याला असे काही एजन्सीज तिथं भेटल्या, अशी काही माणसं तिथं भेटली की ज्यांनी त्याचं मन परिवर्तन करून त्याला पाकिस्तानला घेऊन गेले. आणि त्याचा जो काही राग होता, त्या रागाला प्रॉपरली चॅनलाइज करून तो त्यावेळेस आमच्यासमोर आतंकवादी म्हणून उभा होता. आता ही सगळी घटना त्यांनी आम्हाला 2 मिनिटात, 2.5 मिनिटात सांगितली, 2-3 मिनिटात सांगितली सगळी. पण त्याच्या आधी 5-7 मिनिटं, नंतरची त्याच्या 2-3 मिनिटं, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला रिलीज केलं होतं, म्हणजे माझं डोकं पूर्ण हात काढला होता, मला रिलीज केलं प्रॉपरली. आणि हे सगळं मी गाडीवर बसूनच आहे, म्हणजे ती मागं बसलेली आहे, मी गाडीवर बसलेलो आहे, त्यांनी माझं डोकं दाबलेलं आहे, हे सगळे साईडला उभे आहेत. आणि मग मला रिलीज केलेले, आणि मग कन्व्हर्सेशन चालू आहे. आणि फक्त त्यांना लक्षात आलं, रिअलायझेशन आलं की अरे ही माणसं काहीतरी चांगलं करायला आली, त्यांनी काय आम्हाला केलं नाही. पण माझा पाय जो आहे तो 15-20 दिवसानंतर तो सुजलेलाच होता. जो 1 महिना लागला मला, 3 आठवडे प्लस लागले की मला त्यातनं प्रॉपरली परत चालायला. पण जाताना त्यांनी सांगितलं, म्हणजे ते असं म्हणजे की उन दिल्ली वालों को बताओ की हम लोग इतने बुरे लोग नहीं है. तर त्यांनी त्याच्या ह्यानी मेसेज जे काय बोलायचं तो बोलला असेल, इट्स ओके, मी त्याच्यात नाही जात बेसिकली. पण त्यातल्या एका आतंकवाद्यांनी मला गाडीची किक स्टार्ट करून दिली, कारण माझा पाय मला हे करता येत नव्हतं. एका आतंकवादी गाडीची किक स्टार्ट करून दिली, आणि त्याने मला हे सांगितलं की हा ऍक्सिलेटर को ना आप प्रॉपरली इसको स्टेबल रखना, क्योंकि अगर एक्सीलेटर आगे जाकर अगर गाड़ी बंद हो जाएगी तो हम लोग वहां नहीं पहुंच पाएंगे, तो आपको मुश्किल हो जाएगी, आप कहाँ जाओगे. त्यांनी विचारलं, आम्ही सांगितलं की नाही, हम लोग एक जगह पे जा रहे हैं, वही रहेंगे. तर मला सांगायचं काय की ती जी घटना आहे, पहिल्या आयुष्यातली घटना, की जिथं मला एक 700-800 मीटरवरनं जेव्हा आतंकवाद्यांचा जो घोळका दिसायला लागला, तेव्हा मी पुन्हा भीती मी एक्सपिरियन्स केली, म्हणजे आय एक्सपिरियन्स द फिअर. म्हणजे मला भीती वाटली, ऍक्च्युली एक्सपिरियन्स केली फिअर. मी जेव्हा तिथं पोहोचलो ना, वेन आय अप्रोच दॅट फिअर, त्याच्यानंतर जे काय घटना घडली, म्हणजे त्या टायमाला तो फिअर जो आहे तो हळूहळू फिअरलेसनेसमध्ये कन्वर्ट व्हायला लागला. आणि तो फिअरलेसनेस जो आहे हा, वेन आय लेफ्ट दॅट प्लेस, म्हणजे फिअर टू फिअरलेसनेस हा मी बघितला की कसा तो ट्रान्सफर झाला, की मी तिथनं जेव्हा निघालो त्या टायमाला तो फिअरलेसनेस मध्ये ऑलरेडी ट्रान्सफर झाला होता. आणि नंतर मला अशी भीती वाटायची बंद झाली त्या क्षणी सांगतोय. आणि जेव्हा मी कम्प्लिटली, जेव्हा ती गाडी घेऊन आम्ही दोघं निघून गेलो,
जेव्हा मी तिथं निघून गेलो त्या टायमाला फिअरलेसनेस जे आहे ना ते सुद्धा नव्हतं. म्हणजे जर मला आता कोणी विचारलं की तुला खरं भीती वाटते का, तर मला माहिती नाही की मला नाही भीती वाटत ऍक्च्युली. म्हणजे फिअर टू फिअरलेसनेस आणि द कॉन्सेप्ट ऑफ फिअरलेस म्हणजे फिअरलेसनेसची जो कल्पना किंवा विचार जो आहे ना तो सुद्धा गायब झाला. सो इट इज ऑल्सो नॉट देअर, इट इज ऑल्सो डेड नाव. सो त्यामुळे मला मी नेहमी म्हणजे आपण आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे, आपण आयुष्यासाठी मध्ये कशासाठी आलेलो आहोत. शेवटी प्रत्येक माणसाची इंडिव्हिज्युअल लेवलला साधना चालू आहे आणि ह्या साधनेतनं माणूस काही ना काहीतरी शिकतोयच. म्हणजे ह्या संसारामध्ये जरी आलो असेल तर आपल्याला बेसिकली काही ना काहीतरी शिकण्यासाठी आलेलो आहोत की आपण का इथं आहोत आणि आपल्याला करायचं काय. आणि मला कुठे ना कुठेतरी तो धागा मला माझ्या गुरूंच्या माध्यमातून म्हणा, माझ्या मित्र परिवार जी काय हे आहेत आणि इव्हन मला हेही माहिती आहे की जे आतंकवादी ज्यांनी मला जिवंत सोडून दिलंय. म्हणजे मला सांगायचं एकदा असंच घटना घडली की माझे एक 2 सो कॉल्ड मित्र, म्हणजे आता कधी कधी कळत नाही की मित्र कोण आणि मित्र कोण नाहीत, कळत नाही. परिस्थितीमध्ये कळतं की मित्र खरंच मित्र आहेत का नाहीत. त्याच्यामुळं एकदा असं झालं की 2 मित्र जे आहेत ते मला म्हणाले की अधिक भैया आपको ना एक गाव है, उस गाव में माँ बाप को फायरिंग में क्रॉस फायरिंग में मर गए, तो हम लोग उनके ना 3 लड़कियां हैं और एक लड़का है, तो उसमें 2 लड़कियां हैं, छोटी बच्चे हैं, हम लोगों को अडॉप्ट करना चाहिए हॉस्टेल के लिए. मैंने कहा ठीक है जाएंगे. म्हणून मी त्यांना आम्ही घ्यायला गेलो, त्यांना बघायला गेलो. बेसिक मी म्हणलं आपण बघूया उनकी सिच्युएशन काय आहे, म्हणून आम्ही गेलो बघायला त्यांच्याकडे. तर जेव्हा त्यांच्याकडे आम्ही पोहोचलो, तर सॉरी त्यांच्याकडे जात असताना अजून जायचंच होतं, पोचायचं होतं एक आणि नॉर्मली काय होतं की सगळे असे पर्वत रांगा असल्यामुळं सगळे असे ना पर्वतच आहेत, त्याच्या मधनं रस्ते असतात. तर बऱ्याच वेळा ना की गाव पर्वताच्या बॅक साईडला आहे, पण त्याच्यासाठी जायला एवढा रस्ता क्रॉस करावा लागतो की बराच टाइम जातो त्याच्यामध्ये. म्हणून बऱ्याच वेळा लोक काय करतात की मधनच शॉर्टकट्स असतात जंगलामधनं, म्हणून आम्ही तो शॉर्टकट घेतला. आणि शॉर्टकट घेऊन जेव्हा आम्ही तिघ जण चालता शॉर्टकट घेत आम्ही चालता आम्ही चर्चा चालू होती. आणि ह्या चर्चेमध्ये ते दोघं काहीतरी सांगत होते, मी त्यांना काहीतरी सांगत होतो. असं करता करता कुठंतरी मला एक असं असं वाटलं मीच बोलतोय आणि एक अर्धा 1 मिनिटं 2 मिनिटं कदाचित मी बोलत असेल आणि बोलता बोलता मला लक्षात आलं कुठंतरी की हे 2 माझ्याबरोबर जे चाललेत, कारण एवढं घनदाट जंगल आहे की लगेच माणसं लक्षात येत नाहीत. मला असं लक्षात आलं की 2 माणसं जी माझ्याबरोबर आहेत ती अचानकपणे नाही आहेत, दे आर नॉट विथ मी. आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं त्या टायमाला माझ्यासमोर बरेच लोक होती उभी मध्येच, जंगलाच्या साईडच्या काही सेंटर एरियामध्ये काही माणसं उभी होती. मला अक्षरशः लक्षात आलं की अरे मला ह्या लोकांनी आणून इथं सोडलेलं आहे, त्या दोघांनी मला इथं चीट केलेलं आहे, फसवलं मला. आणि यांनी बेसिकली इथे जी काही आतंकवादीचा कुठला ग्रुप असेल तर त्याच्यापाशी आणून सोडलेलं आहे. आता मग काय करायचं यांच्या बरोबर मला काय समजत नव्हतं. तर मला लक्षात आलं की अरे ह्यांच्या एक असेल एक 50 मीटर 40 मीटरचा डिफरन्स असेल त्या लोकांमध्ये माझ्यामध्ये. ती काय 3-4 माणसं उभी होती. तिथे मी कुणाला बघितलं नाही. त्यातल्या एका माणसाच्या नजरेमध्ये नजर भिडली. हे जेव्हा मला रिअलायझेशन झालं की मला इथं दोघांनी चीट केलंय, त्या एकातली जी नजर भिडली, जोपर्यंत मी डोळे मिटले नाही तोपर्यंत मी त्याच्याकडेच बघत होतो. कारण मला माहिती होतं की हे कदाचित मारतीलच मला आता. आणि मी त्यांच्यापर्यंत चालत असताना मी फक्त एक विचार माझ्या मनात सातत्याने चालू होतं की अरे कितीतरी माणसं जन्म प्रत्येक माणूस, म्हणजे आपल्याला कुणाला माहिती नाही की आपला जन्म कसा झाला, आपण कसा आलो हे कोणाला माहिती नाहीये. पण कमीत कमी आपण कसं जाणार हे तरी आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे आपली आर्ट ऑफ डायिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि दॅट इज नीड टू लर्न की हाऊ टू डाय. तर बरीच लोक तर जन्म घेतलाही माहिती नाही. आपण बरीच लोक तर झोपेतच जातात, म्हणजे त्यांना हेही माहिती नाही की आपण गेलो कधी. बरीच लोक आपल्याला असं वाटतं की अरे झोपेत गेला, खूप शांत गेला, पण नाही. मला कधी कधी असं वाटतं की आपण आपली जाण्याची जी प्रोसेस जी आहे ना ती आपल्याला माहिती पाहिजे. तर मला असं वाटलं की अरे किती चांगली घटना आहे की मी माझ्या उघड्या डोळ्यांनी माझ्या रिअलायझेशन मध्ये मी समाधानी झालो त्या क्षणासाठी की ठीक आहे मी बाबाजींना नमस्कार केला, म्हणलं आतल्या आत की धन्यवाद बाबाजी, कदाचित तुम्हाला मला काहीतरी शिकवायचंय आणि तुमचं नामस्मरण करून मी कदाचित इथून जाईल. तर मी त्या विचारांनी मी त्याच्यापर्यंत पोहोचलो आणि त्या आतंकवाद्याला मी म्हणालो की भैया आपको एक मिनट का मुझे चैंटिंग करना है और बस उसके बाद आपको जो करना है, मारना है, ठोकना है, जो करना है करना. आणि हे बोलत असताना ना मागणं एकाने माझ्या गुडघ्यावर जोरदार लात मारली. मी दोन्ही गुडघ्यावर समोर पडलो, त्याच्या समोर गुडघ्या त्याच्या समोर पडले माझे जमिनीवर.
आणि मला असं वाटलं की अरे हे मला शायद चॅन्टिंग बी करून देणार नाहीत. मी पटकन माझ्या खांद्यावर माझी बॅग होती, ती बॅग अशी काढली माझ्या आणि बॅगमधनं मी चेन उघडून माळ हात घातला. त्यांना असं वाटलं कदाचित मी काहीतरी हत्यार काढतोय किंवा काय काढतोय. एकाने फटकत जोरदार असं ना आयके फोटोसिनचा नोक असा जोरदार असा ह्याच्यावर ठेवला. तर पुन्हा असं खूप जोरदार लागलं. ते मला माहिती की काही 2-4 दिवस टेंगुळी राहिलं होतं तिथे ऍक्च्युली. तर ते जेव्हा त्यांनी असं जोरदार धरलं तर मला लक्षात आलं की त्यांनी AK फोर्टी लावली. पण तोपर्यंत मी माळ काढली होती आणि मी माझी माळ माझ्या हातात घातली मी माळ. आणि मी जस्ट डोळे मिटून मी माझं नामस्मरण जे काय आहे परमेश्वराचं मी नामस्मरण सुरू केलं. आणि हे कदाचित दुपारचे 2:15 वाजता जेवण करून निघालो होतो. अर्धा पाऊण तास चाललो होतो. कदाचित 2:15 वाजले असतील. कारण तेव्हा हातात घड्याळ होतं. मी नॉर्मली हातात घड्याळ घालतच नाही. कारण टाइमची कॉन्सेप्टच गेलेली. तर तिथं जेव्हा मी ते म्हणजे जेव्हा मी डोळे उघडले त्या टायमाला जवळजवळ 5:45-6 वाजले असतील. जवळजवळ मला वाटतं मी 3.5 तास त्या ह्याच्यामध्येच होतो. आणि जेव्हा डोळे उघडले त्या टायमाला तिथं कुणीही नव्हतं. त्या टायमाला हे आतंकवादी सगळे निघून गेले होते. आता मला हे माहिती नाहीये, बऱ्याच वेळा असं होतं की अरे ह्या आतंकवादीने मला का नाही मारलं. एकदा डॉक्टर नाडकर्णी यांनी मला विचारलं होतं की डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांनी की आधी तुझ्यासमोर जेव्हा आतंकवादी उभे राहतात तेव्हा तू काय करतो. तर मी त्यांना उलटा प्रश्न विचारला. म्हणलं सर खूप चांगलं माझे त्यांचे खूप चांगलं नातं आहे सरांचं. तर सरांना म्हणलं सर मला एक सांगा ना म्हणलं की मी एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर जे आहे तेच ह्याचं उत्तर आहे. तर ते म्हणले काय. मी म्हणलं लाकूड तोडा जो असतो ना तो कुऱ्हाड घेऊन जर झाडाच्या समोर उभा राहिला तर म्हणलं झाड काय करतं. तर ते म्हणले काय नाही करत. म्हणलं एक्झॅक्टली म्हणलं मी काय नाही करत म्हणलं. कारण माझ्याकडे काही ऑप्शनच नाही आणि मी काही करतच नाही. ज्याला काय करायचं समोरच्या माणसाला करायचंय. त्यामुळे आतंकवादींनी जर मला मारलं तर ठीक, नाही मारलं तर मी त्यांच्यासाठीच काम करणार आहे. कारण बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. आतंकवाद्यांनी कोणी विचारलं, इव्हन धर्मगुरूंनी विचारलं, तर मी त्यांना तुम्हाला जर मारायचं तुम्ही मारा, पण ह्या मुलांना जे काही मी सांभाळतो एवढ्या वर्षांपासून, ह्या मुलांच्या सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. ह्या मुलांना तुम्ही सांभाळा. तुम्ही ऑलरेडी तुमच्या ह्या सगळ्या वादामध्ये यांचे आई वडील मारले गेलेले आहेत. कदाचित तुमच्यामधला सुद्धा माणूस तुमच्याही अशी लोक आहेत की जे आतंकवादी म्हणून मारले गेले, त्यांच्याही मुली आमच्याकडे आहेत. तर ह्या मुलींना ऑलरेडी हे अनाथ झालेच एकदा. आता मी त्यांना मला खुदानी म्हणा परमेश्वरांनी म्हणा मला त्यांच्यासाठी इथं पाठवलं असेल, मी त्यांचा एक आई बाप भाऊ म्हणून त्यांच्यासाठी काम करतोय, तर तुम्ही मला मारून त्यांना परत दुसऱ्यांदा तुम्ही जर अनाथ करायचं असेल तुम्हाला आणि त्याचा ठपका तुम्हाला घ्यायचा असेल, त्याचा इल्जाम तुम्हाला परत घ्यायचा असेल की बाबा एक अनाथ बच्चे को दुसरे बार आपने अनाथ कर दिया, तर म्हणलं ती जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार असेल तर घ्या म्हणलं, काय प्रॉब्लेम नाहीये. एक तर तुम्ही मला मारा किंवा तुम्ही त्या मुलीची जबाबदारी घ्या आणि मला मारून टाका, मला काय प्रॉब्लेम नाहीये. तर असं बऱ्याच वेळा असे इंटरॅक्शन माझ्या समाजामध्ये इनिशियली म्हणजे 2012-14च्या आधी, आता मागच्या 5-7 वर्षांमध्ये बऱ्यापैकी थोडी कामावर लक्ष आहे. त्याच्यामुळे काम थोडंसं चांगलं चाललेलं आहे नो डाऊट. पण 2014 पर्यंत ना अनेक त्रास झालेला आहे, अनेक वेळा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे 2016 मधले तुम्हाला कदाचित घटना माहिती असेल की बुरहानो वानी नावाचा आतंकवादी जेव्हा मारला गेला, तर त्याच्यानंतर आपल्या लष्कराकडनं एक पॅलेट गनचा वापर केला. पॅलेट गन म्हणजे क्राऊड कंट्रोल वेपन आहे की ज्याच्या शूटमुळं बंदुकीच्या नळीतनं छर्रे बाहेर पडतात आणि ते छर्रे जे आहेत ते एक शॉवर सारखे बाहेर पडतात. ते असे शूट होत नाहीत एका साईडने, शॉवर सारखे जातात आणि ते कुठेही लागतात. मग शरीराला जर लागले तर माणूस इरिटेट होतो आणि पळून जातो. पण डोळ्यात जर गेले तर डोळे फुटतात आणि डोळे फुटले तर ते बस्ट व्हायला लागतात हळूहळू. 15-20 दिवसामध्ये त्या माणसाचं जे दिसण्याची क्षमता आहे ती कमी कमी होत जाते आणि तो डोळा एकदा ड्राय झाला की मग त्याचं तो परमनंटली ब्लाइंड होतो. असे किती विद्यार्थी असतील आणि वय काय त्यांचं 15 ते 22-23 वयोगटातली ही मुलं. तर नक्कीच ही मुलं दगड मारला आले, हे सैन्यावर दगड मारत होते. डेफिनेटली यांची चूकच आहे. म्हणजे यांनी दगड मारणं हे डेफिनेटली सैनिक किंवा पोलिसांवर दगड मारणं हे पाप आहे की ते जो माणूस आपल्या समाजाचं संरक्षण करतोय त्याच्यावर दगड मारणं समाजाने हे डेफिनेटली मोठं पाप आहे. त्याच्यामुळं त्यांना शिक्षा झाली हे याच्यावर डाऊट नाही. पण असे किती विद्यार्थी मुलं होती, 1400+. आता ही 1400+ विद्यार्थी असे सोडायचे का समाजामध्ये. कारण वय आहे 15 ते 22 वयातली, पुढच्या 50 वर्ष जगणारच आहेत ना. 70-80 वर्षापर्यंत ही मुलं जगणारच आहेत. मग 70-80 वयातली 50 वर्षाची ही मुलं जगतील तर हे ब्लाइंड मुलं करणार काय 50 वर्ष. तर हे जिवंत ट्रॉफीज म्हणून समाजामध्ये राहतील आणि हे जिवंत ट्रॉफीज म्हणून की या देशाने कशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, कसा त्यांच्यावर त्यांना त्रास दिला, जे कसे ब्लाइंड झाले, तर देशाबद्दलची बदनामी हे कायमची त्या समाजामध्ये करत राहतील. आणि हे होऊ नये
म्हणून म्हणून परमेश्वर अगेन गुरुचा गायडन्स आहे नक्कीच, की कुठंतरी मला अशी माणसं मिळाली की म्हणजे मुंबईमध्येच एक डॉक्टर नटराजन म्हणून, कदाचित तुम्हाला माहिती असेल, आदित्य ज्योत हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये. तर डॉक्टर नटराजन सारखे असे काही डॉक्टर आम्हाला मिळाले की ज्यांनी, म्हणजे आता डॉक्टर नटराजन स्वतः 550 सर्जरीज केलेल्या आहेत. म्हणजे एक सर्जरीची कॉस्टिंग कितीही किमतीची असू शकते, म्हणजे कुणी त्याला 10 कोटी रुपये सुद्धा देऊ शकतं त्या सर्जरी, कारण डोळा 100% बस झालेला आहे. त्याचे म्हणजे म्हणतात ना की ते नॉनव्हेजच्या भाषेमध्ये खिमा असतात ना, खिमा झालेला आहे, कारण 20-20, 25-25 तुकडे त्या डोळ्यामध्ये पडलेले आहेत. तर मग तो डोळा स्वच्छ करायचा आहे, त्याची निगा करायची, प्रॉपरली त्याचं ऑपरेशन करायचंय. त्यामुळे एखादा माणूस 10 कोटी रुपये सुद्धा द्यायला तयार होऊ शकतो. पण आपल्या त्या पिरियडमध्ये असे डॉक्टर्स मिळाले आणि आपण जवळजवळ 1270 प्लस सर्जरीज करून त्यांना आपल्याला परत प्रॉपरली त्यांना आपल्या डोळे देता आले. मला सांगायचं हे की हे करत असताना जसं आतंकवाद्यांकडनं धमक्या मारायचे प्रयत्न झाले, तसेच आपल्या देशातले असे काही महानुभाव आहेत, काही अशी काही लोक आहेत की ज्यांनी मला त्यावेळेस धमक्या देत होते. म्हणजे मला हे सांगायचंय की ती लोक जम्मू काश्मीर नाही मधली नव्हती, जम्मू काश्मीरच्या बाहेरची होती. त्यांचं हे ओपिनियन होतं की अरे इन लोगों ने तो ये लोग हमारे सोल्जर के ऊपर पत्थर मार रहे, ये अगर पत्थर मार रहे, ये इनको अगर ब्लाइंड होता है इनको. मैंने कहा अगर त्यांना मारून टाकायचं तर मारून टाका ना, त्यांच्या छातीत गोळी घाला, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांना आंधळे करू नका, कारण आंधळा माणूस हा जास्त डेंजरस असू शकतो. तो जर कारण आयुष्यामध्ये आपल्याला 5 सेन्सेस दिलेले आहेत, त्यातला एक सेन्सेस जर एखादा सेन्सेस कमी झाला तर तो सेन्सची जी ताकद जी आहे ती बाकीच्या कुठल्या तरी सेन्सेस मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जाते, ट्रान्सफर होऊन जाते. म्हणजे मी त्याला एकाला जी काय धमक्या देत होते, मला मारायची धमक्या देत होते की भाई तुम पुणे आ जाओ, तुम महाराष्ट्र आ जाओ, तुम देखो इधर तुमको मार देंगे. मी त्यांना म्हणलं की अरे भैया ठीक है आपको, मी त्यांना लोकेशन सुद्धा पाठवून दिलं, म्हणलं इधर आ जाओ, कोई बात नाही है, मी इधर ही हूं. मी त्याला एक सांगितलं, म्हणलं अल कायदा हा एक आतंकवादी संघटना जी आहे ना, त्याचा एक को फाउंडर जो आहे, एक ब्लाइंड, म्हणजे एक माणसाला जर डोळा सुद्धा कमी असेल ना, एक डोळा जरी कमी असेल ना, तरी सुद्धा तो माणूस जो आहे कुठल्या तरी विषयामध्ये पारंगत होऊ शकतो. सेन्सेस कोणाचा चांगला असू शकतो, कोणाचा स्मेल चांगला असू शकतो, तो स्ट्रॉंग होऊन जातो त्या माणसाचा. मग म्हणलं तो अल कायदाचा जो को फाउंडर जो होता, तो जो ओसामा बिन लादेन बरोबर होता, तर तो माणूस त्याचं प्रिचिंग खूप चांगलं होतं. तो त्या आतंकवादी संघटनेचा रिक्रुटर होता, तो आतंकवादी रिक्रूट करायचा. तर त्यांना मी सांगितलं तुम्ही जर ही 1400 माणसं जर असंच आपण सोडून दिलं तर हे काय करतील. हे जम्मू काश्मीरमध्ये यांना कोणतरी धर्माचं शिक्षण देऊन मौलवी बनवून कदाचित ते कुराणचं शिक्षक म्हणून ठेवतील, त्याचं लग्न होईल, त्याला पैसाही मिळेल समाजाकडनं. पण हा माणूस जो आहे हा खरंच त्याच्या धर्माच्या शिक्षणात हा चांगली माणसं, चांगली नागरिक घडवू शकेल का हा ह्या विरोधी माणसं घडवेल, हे आता आपण सांगू शकतो का. तर तेव्हा त्यांना मी हे समजून सांगायला लागलो मला की अरे आपल्याला जर हे काम करायचं असेल ना, तर आपलं हे बघायला पाहिजे की पुढे येणारं जे संकट आहे ते सुद्धा आपल्याला वाचवता आलं पाहिजे, त्याची सुद्धा आपल्याला काळजी करता आली पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे काम करत असताना मला फक्त जम्मू काश्मीर मधल्या धर्मातील धर्मदायी लोक म्हणा किंवा धर्मांध लोक म्हणा किंवा जम्मू काश्मीरमधले आतंकवादी ह्यांच्याकडनं त्रास झालेला नाही. हे काम करत असताना जम्मू काश्मीरच्या बाहेरच्याही समाजाकडनं त्रास झाला, कारण बऱ्याच वेळा माणसं समजत नाही की अशी कामं का करायला पाहिजेत. इथं हे काम जे आहे हे धर्माच्या पलीकडचं आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा की हिंदू लोकांसाठीच काम करायला पाहिजे, मुस्लिम लोकांसाठीच काम करायला, असा काही प्रकार नाहीये. ही एक साधना आहे, एक स्पिरिच्युअल जर्नी आहे. आणि या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आलेला कुठलाही मूल असेल, म्हणजे एकदा घरामध्ये 3 म्हणजे मी मुलींसाठी भाकरी बनवतो, त्याच किचनमध्ये काम करायला लेडी नव्हते आमच्याकडे. तर जसं आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये तिकडे जेव्हा आपण ज्वारीच्या भाकरी बनवतो, आमच्या इथं मक्याची भाकरी तशीच बनवतात, मक्याची रोटी. तर मी मक्याची भाकरी बनवतो आणि भाकरी थापता थापता मुलींना मी गणित शिकवत होतो. 4-5 मुली साईडला बसलेल्या होत्या, त्यांना माझं थोडंसं गणित चांगलं होतं, मी त्यांना गणित शिकवत होतो. आणि असं करत असताना अचानकपणे एक माणूस आतमध्ये आला आणि तो म्हणला की अरे आदिक भैया को यहाँ पर कहाँ है, कौन है यहाँ आदिक भैया. तर एक मुलगी पटकन गेली, नाही हा इधर ही है, नहीं उससे बात करनी है. तर तो आतमध्ये थोडा आला, मी त्याला म्हणलं की भैया वेट करो, आप जस्ट हॉल में बैठो, मैं बस एक खत्म करता हूँ और आता हूँ मैं वहां. तर ते बसले आतमध्ये आणि मॅनेजर जे आहे तिने त्याच्याबरोबर अजून 2 जण होते, ते 3 जण आतमध्ये आले आणि मॅनेजरनी बघितलं. जसं मॅनेजर त्यांना बघितलं ते आतमध्ये गेले, तर मॅनेजर जी आहे आमची पळाली आणि ती पळून बाहेर निघाली. त्या टायमाला गावातले जे बाहेरचे लोक जे होते ते बघत होते की काहीतरी काय होते आतमध्ये. तर त्यांनी त्या मॅनेजरला सांगितलं की तू भाग जाओ, निकल जाओ वहां से.
तर ती मॅनेजर अशी पहिल्या मधलं आमचं हॉस्टेल होतं त्यावर ती खाली येत असताना तिच्या कुठेतरी असं वाटलं की अरे आधी भैया आतमध्ये एकटाच आहे, असं नको सोडायला, म्हणून ती परत आली. आणि मी तिला म्हणालो की दीदी आप चाय रखो ना साइड पे, उन तीनों के लिए, तब तक मैं खत्म करता हूं. आणि तिने चहा ठेवला, तोपर्यंत मी माझा भाकरीचा हात जो आहे तो धुतला आणि मी त्या तिघांपाशी चर्चा करायला गेलो. एक 40-50 मिनिटं आम्ही चर्चा झाली आमची आणि त्याच्यानंतर ते निघून गेले. चहा घेतला, ते निघून गेले. बरेच प्रश्न विचारले. मला माहिती नव्हतं. मला अजिबात माझ्या लक्षात आलं की कोण आहेत. ते नॉर्मल माझ्यासमोर आले आणि नॉर्मली गेले. आता आतमध्ये बंदूक ठेवली होती का नाही, कारण फिररमध्ये कळत नाही. आतमध्ये मोठी AK-47 जरी ठेवली तरी कळणार नाही. तर ते गेले निघून. आता ते मॅनेजर जे आहे तिला माहिती होतं की दोघं त्यातला एक हिजबुल मुजाहिदीनचा हिजबुल मुजाहिदीनचा डिस्ट्रिक्ट कमांडर होता आणि लष्करी तैयबाचा डिस्ट्रिक्ट कमांडर होता आणि त्याच्याबरोबर तिसरा जो होता तो डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑफिसमध्ये रेल्वे बुकिंगचं काम करत होता. आणि ते तिघे जण मित्र होते. त्यांना येऊन बघायचं होतं मी काय करतोय, कदाचित असं असावं. तर ते निघून गेले. आता मॅनेजरनी मला सांगितलं नाही, कारण गावातील लोकांनी विचारलं क्या हुआ अंदर, तर तिने सांगितलं ऐसे हुआ. तर ते म्हणले नाही ठीक आहे, कोई बात नहीं, आदिक भैया को बोलो, कुछ मत बोलो, अभी जो मुश्किल हो निकल गई, लेकिन उसको मत बोलो, नाही तर अदरवाईज वो डर जाएगा की आज तक हॉस्टेल पे कोई आतंकवादी आलेला नाहीये, तर तो घाबरेल. म्हणून मला त्यांनी काही सांगितलं नाही. ही घटना आहे 2006ची. आणि मला 2011 मध्ये एका कार्यक्रमामध्ये त्या मॅनेजरनी एक स्टोरी सांगता ही स्टोरी सांगितली. तेव्हा मला कळालं की असं कोणतरी 2006 मध्ये 6 वर्षापूर्वी असं काहीतरी घडलं. पण ते त्याच्यामध्ये तिने एक ऍडिशनल गोष्ट सांगितली जी मला त्यावेळेस कळाली की ती जी त्या तिघांमधली जी ते तिघांनी निघून गेले त्याच्यानंतर एक 8 महिन्यानंतर, हे 2011 मध्ये, की एक 8 महिन्यानंतर ते मॅनेजर सांगत होते आणि त्यात मी ऐकत होतो. ते मॅनेजर म्हटले की त्याच्यानंतर एक 8 महिन्यानंतर एक बाई एका लहान मुलीला घेऊन आली, कारण आमच्याकडे मुलींचे ऍडमिशन होतात हॉस्टेल मध्ये, अनाथ मुलींचे. तर ती आली होती. तर ती खूप प्रेशर करत होती मुलं की त्या मॅनेजरला की नाही आप बच्चे को आपको रखना पडेगा. आमच्याकडे घरामध्ये जागा कमी असते, ऍडमिशन्स लिमिटेड असतात, स्पेस कमी असल्यामुळं. तर ती नाही म्हणून शेवटी तिने नाही म्हणून सांगितलं. तर मग जाता जाता ती फक्त हे म्हणाले की दीदी आपको जैसे पूछना था की यहाँ पर आदिक भैया कोण है. तर तिला असं वाटलं की अच्छा, म्हणजे माझ्याकडनं ऍडमिशन होत नाही तर माझ्या बॉसकडे जाणार का काय, म्हणून ती म्हणले की नहीं वो आदिक भैया भी क्या करेगा, उसको थोड़ी पता है यहाँ जगह बिल्कुल है ही नहीं, तो कैसे एडमिशन. उसने कहा नहीं दीदी, एडमिशन के लिए नहीं बात कर रहे हो, मुझे बस कुछ बोलना है. ती म्हणाली की जो मेरा हस्बैंड है वो यहाँ पर आया था आपके भाई को मारने के लिए. तर ती म्हणली कोण. तिने ते नाव जसं सांगितलं तसं तिला ते रिफ्लेक्ट झालं, कारण 8-10 महिन्यापूर्वीच तो इथे येऊन गेला आणि तिच्यासमोर झालेली घटना होती. तर मग तिने सांगितलं की नाही मेरा हस्बंड इथं आला होता, तो इथं आला आणि त्यांनी सगळं ते तुझे आपके भाई से बात करने की बाद ना तो आला आणि त्यांनी मला इन्फॉर्म केलं, कारण तो नॉर्मली घरी येत नव्हता. आतंकवादी नॉर्मली घरी जात आहेत त्यांच्या. तिला कुठेतरी एका लग्नामध्ये कोणाचा तरी निकाह चालू होता, तिला बोलवलं आणि तिला तिथं सांगितलं की देखो मैं तो ऐसे रास्ते पे आ गया हूं ना, मैं अभी ना वापस नहीं आ सकता हूँ, लेकिन हमारी बच्ची जो है ना ये सफर नहीं होनी चाहिए. तो एक काम करना, अगर मुझे कुछ हो जाता है तो हमारे बच्ची को ना इस हॉस्टल पे रखना, वहां पर उसका सब कुछ ना उसका मुस्तकबिल ठीक हो जाएगा, उसका मुस्तकबिल बिल्कुल ब्राईट हो जाएगा. असं तिने तो शब्द मुस्तकबिल म्हणजे असं तो शब्द मला माहिती आहे, कारण तिने सांगितलं. तर ती जी त्या एका आतंकवाद्याची मुलगी, तर तिचं ऍडमिशन झालं त्या मुलीचं. ती मुलगी आपल्याकडे आहे आणि ती आता म्हणजे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. सांगायचं मला काय, त्या मुलीलाही माहिती आहे की तिचा बाप मला मारायला लावता आणि तिला हे माहिती आहे की ती माझ्या गायडन्समध्ये आहे, परमेश्वराने तिला माझ्यापाशी सोडलेले आहे आणि कुठे ना कुठे ती सांभाळली जाते. तर मला माहिती आहे, याची कल्पना आहे की ती मुलगी जी आहे 100% पुढे जेव्हा ती मोठी होईल किंवा ती समाजामध्ये जेव्हा जाईल त्या टायमाला ती नक्की ही काळजी घेईल की तिचा जो होणारा अपत्य किंवा मूल आहे ना ते आतंकवादी होणार नाही आणि समाजाला कुठे त्याच्याकडे त्रासही होणार नाही. आणि हे जे काम जे बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून जे आपण सातत्याने जे 24 वर्षापासून जे काम केलेलं आहे, हे सामाजिक प्रबोधन सातत्यानं चालू आहे. म्हणजे अँब्युलन्सची सर्व्हिस असेल किंवा 5 अनाथाश्रम चालवायचं काम असेल किंवा बाहेर शिक्षणासाठी मुली, आता आज आपल्या मुली म्हणजे बँगलोर, पुणा, नाशिक, कोल्हापूरमध्येच मुली शिकायला नाहीत, पण कन्याकुमारीला, हैदराबाद, कन्याकुमारीला मुली शिकायला, म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी फक्त आपण बोलत नाहीये, आपण हा देश एकसंध आपण प्रॅक्टिकली करतोय, त्याच्यावर आपण काम करतोय. तर मला सांगायचं हे की हे काम करत असताना
अनेक अडचणींचा त्रास होतो. जरी अडचणी येत असतील तरी ह्या अडचणी नाहीत. ह्या एक प्रकारचं सागर मंथन आहे, की हे जे ह्या सागर मंथनामधनं अमृत मिळणार म्हणून आपण सागर मंथन करतो, पण शेवटी विष येणारच आहे पहिल्यांदा, आणि ते कुणाला तरी विष घ्यायचंच आहे. त्याच्यामुळं माझी विष पचवण्याची ताकद नाहीये, पण मी शिवाला हेच सांगेल किंवा मला शिकव की विष कसं होल्ड करायचं, पॉइझन कसं होल्ड करायचं. तर त्याच्यामुळे हे काम करत असताना मला माहिती आहे की अनेक जरी त्रास झाले तरी मी ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगू नाही शकत, कारण ते विष मी होल्ड केलेलं आहे. आणि जेवढं ते विष मी होल्ड करेल ना, कारण ते विष जर बोलायला लागलो तर बाहेर जे निसर्ग आहे तो खराब होईल. ते आतमध्ये घेतलं तर मी संपून जाईल. त्याच्यापेक्षा ते जे अनेक ज्या वाईट घटना ज्या आहेत, अनेक वाईट अनुभव जे आहेत, ह्याच्याबद्दल मी नाही सांगू शकणार. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला, माझी जबाबदारी आहे की जम्मू काश्मीर राज्यामध्ये लोकांनी मला खायला घातलेलं आहे. जरी मला 100मध्ये 90 लोकांनी हिडीस केली असेल, काफिर म्हणून बाहेर जरी टाकला असेल, त्यांनी मला मारण्याचे प्लॅन जरी केले असेल, तरी मला याची कल्पना आहे की तिथे मी जिवंत आहे. आणि एका तरी घरामध्ये मला लोकांनी त्यांचं प्रत्येक दिवशी काहीतरी खायला घातलेलं आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर राज्यामधनं मी काही ना काहीतरी जेव्हा तुम्हाला कोणाला सांगत राहील ते चांगलंच सांगत राहील. आणि ह्याचं कारण म्हणजे मला परमेश्वराने किंवा मला शिवाने शिकवलेलं आहे की विष कसं होल्ड करायचं. त्याच्यामुळं कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन हा एक जो विषय आपण म्हणतो की शांततेची प्रक्रिया कशी स्थापित करायची, तर मला एक त्याचं गिमिक कळालेलं की शांततेची प्रक्रिया स्थापित करत असताना समाजातल्या स्त्रीचा आदर करणं खूप महत्वाचं आहे. ज्या समाजामध्ये स्त्रीचा आदर होत नाही त्या समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट जे आहे त्याचं रिझोल्युशन कधीही होत नाही. समाजामधली स्त्री म्हणजे कुठल्याही समाजात कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये स्पेशली वुमन आणि चिल्ड्रन आर सॉफ्ट टार्गेट्स. आणि जर स्त्रीला जर आपण तिचं सक्षमीकरण करू शकलो आणि त्या स्त्रीला जर आपण परत इन्स्टॉल करू शकलो, तर त्या घरामध्ये शांतताची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होऊ शकते. आणि ती इझिली होती हे आमच्या लक्षात आलेलं आहे. पुरुष समाज जो आहे, पुरुष समाज जो आहे, पुरुषाची जी एनर्जी म्हणजे एक मेल एनर्जी आहे ती ह्या समाजाचं प्रोटेक्शन करण्यासाठीच आहे. आणि स्त्रीचं जो एनर्जी आहे ती समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि संस्कृतीची सुरक्षा करणं आणि त्याचं डेव्हलप करणं हे स्त्रीचं काम आहे. त्याच्यामुळे ही स्त्री जर आपण त्या समाजामध्ये जर प्रॉपरली सुसंस्कृत स्त्री जर आपण इन्स्टॉल करू शकलो परत, तर हे जम्मू काश्मीरचं जे काही डिस्टर्बन्स झालेलं आहे ह्या डिस्टर्बन्सला परत आपल्याला रिइन्स्टॉल करण्याचं काम आपल्याला तिच्या माध्यमातून करता येईल. मला हे काम परमेश्वरांकडनं मिळालेलं आहे. समाजाने मला ह्याच्याबद्दल एक मदत केलेली आहे. आणि जम्मू काश्मीरच्या समय मी म्हणतो आतंकवाद्यांनी सुद्धा एक प्रकारे एक मदतच केली. म्हणजे नंबर लाईन तुम्हाला माहिती असते, एक नंबर लाईन जी असते की 0 असतो मध्ये, +1 +2 +3 -1 -2 -3. म्हणजे ज्या लोकांनी म्हणतात ना की माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली, ती कदाचित नंबर लाईनच्या किंवा जीवन रेषेवर ते अतिशय चुकीच्या मार्गावर आहेत किंवा वीक पोझिशनला आहेत जीवनाच्या, की निगेटिव्ह पोझिशनमध्ये आहेत. तो माणूस आतंकवादी ज्याच्या हातामध्ये बंदूक आहे, ज्याच्यामध्ये राग आहे, ज्याच्यामध्ये तीव्रता आहे माझ्यासारख्या चांगल्या माणसाला किंवा माझ्यासारख्या माणसाला मारण्याची, त्याच्यामध्ये ते धर्मवेडे आहेत, देशविरोधी आहेत, सगळं आहे. पण त्या क्षणी तो माणूस जो आहे तो त्याच्या हृदयामध्ये माझ्यासाठी प्रेम उपस्थित करतो. एकदम निगेटिव्ह साईडला असताना प्रेम उपस्थित करतो आणि ते प्रेम उपस्थित करून तो मला सोडून देतो त्या क्षणी. म्हणजे हृदयामध्ये, म्हणजे म्हणतात एखाद्या दारुड्या माणसाची दारू सोडवण्याचं काम किती अवघड आहे, तसं की एखादा आतंकवादी की ज्याच्या हातात बंदूक आहे की 47 आहे, ज्याच्याकडे इंटेन्शन आहे, टार्गेट्स आहेत, त्याच्या हातामध्ये त्याने ऑलरेडी 25 लोकांना मारलेलं असेल, पण तरी सुद्धा तो माझ्यासारख्या माणसाला तो सोडून देतो. कधी कधी मला असं वाटतं ना, तो त्याच्यामधला मोठेपणा मला दिसतो. कदाचित तो त्याच्यातला मोठेपणा रिअलाइज करतो. म्हणजे मी जरी झिरोवर असेल, एक दगडासारखा जरी त्याच्यासमोर उभा असेल, तरी सुद्धा तो आतंकवादी स्वतःच्यातली माणुसकी त्याची जाणीव त्याला येते कुठेतरी, तो बघतोय आणि तो मला त्यावेळेस सोडून देतो. त्याच्यामुळे मला हे सांगायचं काय तुम्हाला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, की कुणीही वाईट नाही ऍक्च्युली. ती परिस्थिती अशी असते की त्या क्षणाला तो माणूस तसा तो ऍक्ट करतो. पण त्याला जर संधी मिळेल ना, तर तो संधीचं अशी माणसं सोनही करतात, अशी माणसं असतात. आणि हाच म्हणजे ह्या तुमच्या संजीवनी परिवाराच्या आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये तुमचं जे कीर्तनाचा जो काय भाग मी म्हणून एक कीर्तन म्हणून काही टाइमसाठी तुमच्या समोर आहे, तर मला हे सांगायचं आहे की जरी जम्मू काश्मीर राज्यामध्ये त्रास झाला, प्रॉब्लेम झाले, तुम्हाला खूप वेळा स्टोरीज ऐकायला आले असतील की तिथले मुस्लिम लोक असे तसे आहेत, काश्मीर लोक नाही बरोबर, हे बरोबर, पण मला हे सांगायचं की माणसं कुठलीही वाईट नसतात.
चांगलीच माणसं असतात, परमेश्वरानेच घडवलेली माणसं आहेत. फक्त वेळ आणि त्या परिस्थितीमुळं आणि जागेमुळं कदाचित काही घटना अशा समोर आलेल्या असल्यामुळे त्या माणसांमधले चांगलं पण दिसत नाही. जम्मू काश्मीरमधली माणसं चांगली आहेत, ह्या देशाशी एकनिष्ठ सुद्धा आहेत. काही पर्सेंटेज एकनिष्ठ माणसं नसतील, त्यांचं स्वपरिवर्तन व्हायला थोडा वेळ लागला तरी चालेल. पण हा जो हे जो एकसंधपणा जो आपल्याला करायचा आहे, ह्याच्यासाठी मात्र तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या. आमच्यासारख्या लोकांना, कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्या, जेणेकरून आम्ही हे काम जे आहे सातत्याने पुढे घेत जाऊ. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, आय थिंक दिस इज अ टाइम. मी ऑलरेडी 10-12 मिनिटं लेट आहे ह्याच्यामध्ये. तर कारण मला एवढं बोलता येऊ शकतं, एवढ्या घटना आहेत समोरच्या, पण मी त्याच्यात जात नाही. कामाबद्दलची माहिती तुम्हाला ऑलरेडी कळलेली आहे, त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न विचारायचे, सो आय कॅन गिव्ह मोर डिटेल्स ऑन दॅट. धन्यवाद सर. संजीवनी परिवारातर्फे आपल्या कार्याला सलाम. मी सत्यवान पाटील यांचा माईक अनम्यूट करतोय, त्यांनी आपला प्रश्न विचारावा. सर, काश्मीरमध्ये जो गेली 70 वर्षे संघर्ष चालू आहे, त्यामध्ये भरडलं जाणारे एका सेगमेंटचं पुनर्वसन करण्याचं काम तुम्ही 20 वर्षे तुम्ही आणि तुमचे सहकारी करत आहात. मी प्रश्न विचारण्याआधी सांगून टाकतो, जर माझा प्रश्न तुमच्या उद्दिष्टाशी विसंगत असेल तर नो कमेंट म्हटलं तरी चालेल. पण मला माझ्या प्रश्नाविषयी जेन्युइन कुतूहल आहे म्हणून 2 छोट्या उत्तराचे प्रश्न विचारतोय. माझा पहिला प्रश्न असा आहे की सुरुवातीच्या पायाभरणीच्या काळात सुरक्षा दल आणि अतिरेकी या दोन्ही वर्गामध्ये तुमच्या कामाच्या स्वरूपाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा खर्च करावी लागली काय? आणि दुसरा प्रश्न विचारतो, दोन्ही प्रश्नाची शक्य असल्यास एकदाच उत्तर द्या. दुसरा प्रश्न असा आहे की 370 कलम रद्द झाल्यामुळे काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी यामध्ये विस्तार होण्याची किती शक्यता आहे आणि या संभाव्य बदलाचा तुमच्या मिशनला कसा आणि किती फायदा होईल? ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलं होतं तुमच्या पहिल्यांदाच, की जम्मू काश्मीरमध्ये काम करत असताना बेसिकली 99% माझी जी एनर्जी आहे ती निगेटिव्ह फोर्स बरोबर लढण्यासाठीच गेली. हे मी पहिल्यांदा सांगितलं ऍक्च्युअली, की निगेटिव्ह फोर्स. अदरवाईज आहे ना, आज 300 मुलींचं काम, कदाचित 3,000 मुलींची हॉस्टेल्स असते, आपलं शाळा असते, बरंच काय काय असतं. पण मोस्टली एनर्जी निगेटिव्ह एनर्जी, माझी एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय? निगेटिव्ह एनर्जी म्हणजे बेसिकली अविश्वास, ही एक सुद्धा निगेटिव्ह एनर्जी आहे. ग्रीड आहे, कन्फ्युजन आहे, फिअर आहे, थ्रेटनिंग सिच्युएशन आहे, ही सगळी निगेटिव्ह एनर्जीच आहे. तर ह्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये लढतामध्ये माझा प्रचंड टाइम गेलेला आहे. त्यामुळे आतंकवादी असतील, नाहीतर सिक्युरिटी फोर्सेसची लोक असतील, मला सांगायचं आहे की विश्वास म्हणजे नॉर्मली काय होतं, आता जिथं आर्म कॉन्फ्लिक्ट किंवा जिथं कॉन्फ्लिक्ट एरिया असतो तिथं पहिली गोष्ट म्हणजे ट्रस्ट आणि बिलीफ्स, म्हणजे विश्वासाची जी काही पाळमुळं असतात समाजामध्ये. म्हणजे आज तुम्ही आणि आपण जी चर्चा करतोय, कुठे ना कुठेतरी ट्रस्ट आहे, एक ट्रस्ट फॅक्टर आहे त्याच्याशी. म्हणजे तुम्ही बसलात, सगळेजण ऐकताय, तरी ते ट्रस्ट फॅक्टर, त्याच्याशिवाय आपण हे ऐकणं बसणं होत नाही. सेम म्हणजे हा समाज जो आहे हा कुठल्या तरी विश्वासावर चाललेला असतो. तो समाजाची विश्वासाची जी एक म्हणतो ना की ट्रस्ट आणि बिलीफ जे आहेत, त्या सिस्टम ज्या आहेत ह्या अधोगतीला जातात, ह्याचा ऱ्हास होतो. आणि ह्याचा ऱ्हास झाला की ऑटोमॅटिकली कॉन्फ्लिक्ट जो आहे हा वाढतो. तर त्या समाजामध्ये मग म्हणजे आता मी तिथं गेलोय, आतंकवाद्यांनी मला पकडलं आणि सोडून दिलं काही टाइम नंतर, तर मला आपल्या फोर्सेसनी म्हणजे सिक्युरिटी फोर्सेसनी पकडलेले. कारण त्यांना कुठं ना कुठे त्यांच्या इन्फॉर्मन्स कडनं जेव्हा कळालं की अरे हा आतंकवाद्यांनी के एरिया में था, इसको उधर पकड़ा था, फिर कुछ घंटों के बाद छोड़ दिया है, अभी वापस आया. तर त्यांना असं सिक्युरिटी फोर्सेसला वाटायचं की कदाचित हा मी त्यांचा माणूस तर नाहीये. त्याच्यामुळं आणि आर्मीमध्ये 8-8 तास 10-10 तास लष्कराच्या लोकांनी ठेवल्यामुळं आतंकवाद्यांना वाटायचं कदाचित मी आर्मीचा माणूस तर नाहीये. तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये मी कसा वाचलो, आता हा एक प्रश्न आहे की मी वाचलो कसा. तर ह्याचं कारण म्हणजे मी कुणाला काही सांगितलंच नाही बेसिकली. म्हणजे आर्मीच्या लोकांनाही सांगितलं की मी किती आतंकवाद्यांना भेटलो, आणि आतंकवाद्यांनाही सांगितलं नाही की मी आर्मीच्या इथं काय बोललो. मी काहीच कोणाला काय सांगितलं नाही. बेसिकली मी कुणाला काही सांगितलंच नाही. मला जे काय करायचं आहे, माझं जे काय रिअलायझेशन जे आहे ह्याच्यावर मी फक्त काम करत राहिलो, आणि कुणाला काय सांगायचं ह्याच्याबद्दल मी पडलोच नाही. त्याच्यामुळे कदाचित म्हटलं की ह्याच्यामुळे कदाचित मी वाचलो असावं, कारण मला कुठेतरी एकदा असं वाटलं की बाबा आर्मीच्या वेशामध्ये किंवा पोलिसाच्या वेशामध्ये असलेला जो माणूस माझ्या समोर आहे, जरुरी नाहीये ना की तो पोलिसाचा माणूस आहे. तो कदाचित आतंकवादी असेल, ज्याला जो माझी कदाचित पडताळणी करत असेल की खरंच मी आतंकवाद्यांना भेटल्यानंतर मी त्यांच्याबद्दलची माहिती पोलिसांना सांगतो का. पण मी सांगितलं ना की मी कोणाला काही सांगितलंच नाही, कारण माझ्यासाठी शेवटी तोही माणूस आणि हाही माणूस आहे. आणि माझं काम आहे की हे सगळी जी माणसं जी आहेत त्यांच्यातली माणुसकी बाहेर आणणं,
आणि ज्या माणुसकीमुळं कदाचित हा समाज परत एकसंध होईल आणि त्याच्यामध्ये शांततेची प्रक्रिया वाढेल. हाच उद्देश असल्यामुळं मला कुठं काही गोंधळ करायचा नव्हता. त्यामुळं त्रास खूप झाला, खूप एनर्जी ह्याच्यामध्ये गेली, पण दॅट इज ओके. म्हणजे म्हणतात ना की हे माझं 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 मंथन चालू होतं, मी एक समुद्राचा एक जर थेंब असेल तर एक थेंब म्हणून सुद्धा मला स्वतःचं मंथन करायला पाहिजे आणि हा मंथनाचाच भाग असेल कदाचित हे सगळं त्रास होणं, पण दॅट इज ओके. तुमचा दुसरा जो प्रश्न, तुम्ही काय विचार दुसरा प्रश्न काय होता? दुसरा प्रश्न, 370 कलम रद्द झाल्यामुळे तिथे पायाभूत सुविधा आणि रोजगाराची संधी यामध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे का, आणि या संभाव्य बदलाचा तुमच्या मिशनला कसा आणि किती फायदा होईल? बेसिकली 370 कलमामुळे आता मी सांगतो की कागदपत्रांवर कागदपत्रांवर बदल होतील, नक्कीच बदल होतील डॉक्युमेंटेशन्सवर, पण अजून लोकांच्या मनामध्ये तसा त्याचा इम्पॅक्ट नाहीये. कारण जम्मू काश्मीर म्हणजे तुम्हाला सत्य परिस्थिती ऐकायची असेल, मी गोड बोलायचा माझा प्रयत्न इथं अजिबात नाही, तुम्हाला वास्तविकता मला सांगायची की जम्मू काश्मीर मधल्या लोकांना असं वाटतं की हा त्यांच्याबरोबर झालेला धोका आहे, त्यांच्याबरोबर झालेलं हे काय होतं त्याला, त्यांचं षडयंत्र आहे किंवा त्यांना फसवलं गेलंय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सगळ्यांना माहिती सांगतो की जम्मू काश्मीर लोकांना असं वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे 370 कलम काढल्यामुळं. पण एक देशवासी म्हणून, म्हणजे मला असं वाटतं एक भारतीय म्हणून जो काही निर्णय झालेला आहे तो चांगला आहे. मी जम्मू काश्मीरमधल्या लोकांबद्दल सांगितलं की त्यांना हा निर्णय अशी ते सहमत नाहीत. काही पर्सेंटेज लोक पेपरमध्ये लिहितील, टीव्हीला जाऊन सांगतील की चांगलं झालं, असं झालं, झालं, पण तो खूप कमी पर्सेंट आहे. मॅक्सिमम पर्सेंट लोक जे आहेत त्या फेवरमध्ये नाहीत. दुसरं हे झालं की एक देश म्हणून मी सांगितलं की एक देशवासी म्हणून मला असं वाटतं की ते बरोबर आहे, कारण हा देशाला जर एकसंध करायचं असेल तर अशा गोष्टी करणं, कधी कधी काही निर्णय घ्यावे लागतात. ते कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटला घ्यायचं होतं तर ह्या गव्हर्नमेंटने घेतलं, आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. पण मला हे सांगायचं की त्या नोकऱ्या म्हणा, नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होणं, हा पार्ट जो आहे हा त्याच्या आधीही होता आणि आताही होईल. फक्त एवढंच आहे की आपण तो कदाचित प्रकर्षाने आपल्याला जाणवेल की 370 कलमामुळे कदाचित जास्त नोकऱ्यांची संधी आपण त्यांना देऊ, कदाचित आपण इन्व्हेस्टमेंट जास्त करू, जेणेकरून त्या लोकांना आपल्याला आपलंसं करून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर ह्या कालखंडामध्ये कदाचित नोकऱ्यांची उपस्थिती जास्त होईल आणि त्याच्यामुळे समोर येईल. आणि राहिलं माझ्या कामाबद्दलचं तर मी आता हे सांगू शकतो की काय त्याचा इम्पॅक्ट होईल हे आता मी सांगू नाही शकणार, कारण जमीन आपण विकत घेऊ शकतो, पण मी जमीन नाही विकत घेणार जम्मू काश्मीरमध्ये. ह्याचं कारण म्हणजे कदाचित त्याचं रॉंग इंटरप्रिटेशन कदाचित जम्मू काश्मीर मध्ये लोक करतील, किंवा हा एवढ्या 24 वर्ष 25 वर्ष थांबला, याला कदाचित जम्मू काश्मीर राज्यामध्ये जमिनी विकत घ्यायच्या होत्या किंवा काहीतरी असं कुठेतरी इंटरप्रिटेशन समाजाकडून होऊ शकतं. त्याच्यामुळे मला कॉन्फ्लिक्ट मधल्या समाजामध्ये अजून काही कॉन्फ्लिक्ट वाढवायचं नाही. त्याच्यामुळं जरी मला जमीन विकत घेता येऊ शकत असेल तरी मी ती घेणार नाही. ह्याचं कारण म्हणजे मला समाजामधला जो विश्वास जो आहे, म्हणजे मी आता सांगितलं की ट्रस्ट आणि बिलीव्स, ह्या दोन गोष्टी म्हणजे सोशल फॅब्रिक्स मध्ये महत्वाचा वाटा आहे. त्याच्यामुळे ते फॅब्रिक जे आहे ते मजबूत होतं, ट्रस्ट आणि बिलीव्स. तर माझ्यावर जो समाजाचा विश्वास आहे त्या समाजाच्या विश्वासावर मला कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही. त्यामुळं 370 कलमामुळे होणारे फायदे पर्सनली मी कधीही घेणार नाही आणि मला त्याच्याशी काही घेणंही नाही. पण एवढं मात्र आहे की त्याच्यामुळं देश जो आहे हा कुठं ना कुठंतरी एक देश म्हणून, देशाची जबाबदारी म्हणून जे काय करायला पाहिजे 370 कलम काढल्यामुळं ते नक्की झालेलं आहे आणि ते करायला पाहिजे होतं. त्याच्याबद्दल दुसरं दुमत नाही. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न शिल्पा यांना म्हणतोय, त्याचा माईक आम्ही अनम्यूट करतोय. सरांच्या कामाविषयी मी खूप वाचलं पण होतं, आणखी कुतूहल होतं त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यात. हा पहिला भाग झाला. आता मला दुसरं विचारायचं की त्यांनी ह्याच्यावर काय पुस्तक वगैरे लिहिलं आहे का, की त्याच्यामधनं आम्ही त्यांच्या थ्रू 25 वर्षाच्या जर्नी समजून घेऊ शकतो. आणि दुसरं, ह्या कामासाठी जर त्यांना काही मदत करण्याची इच्छा असेल आम्हाला, तर ती आपण कशी काय करू शकतो, अर्थात आर्थिक किंवा कोणत्याही कंटेंट मध्ये. आणि मला तिसरं असं एक कुतूहल असं वाटलं की फक्त मुसलमान मुलंच तिथं ऑर्फन्स म्हणून आहेत का, की हिंदू सुद्धा आहेत. आणि जसं तुम्ही मुलांसाठी काम करता हे तर ग्रेट आहे, पण जसं तुमच्या मनात एक आलं आतंकवादाच्या मध्ये तुम्हाला कधी कधी मोठा माणूस दिसला तो निगेटिव्ह झोन म्हणून पॉझिटिव्ह मध्ये गेलेला, तर तसं त्यांच्यासाठी पण आपण काही करण्याचा प्रयत्न करताय किंवा करण्याचे विचार आहेत. आणि माझं तुमच्या एकूण
त्यातनं मला असं वाटलं की तुमचा आध्यात्मिक बैठ असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या माणसाला जास्त समजावून घेऊ शकता. म्हणजे तुमचा एक प्लस पॉइंट आहे. थँक्यू सो मच. ओके, मी तुमचा शेवटचा ह्याला येतो की एकतर अध्यात्म जे आहे हे सगळं ऍक्च्युली तसं बघितलं सगळं अध्यात्मच आहे. म्हणजे निगेटिव्ह इज ऑल्सो पॉझिटिव्ह बेसिकली. म्हणजे एव्हरीथिंग इज अध्यात्म, एव्हरीथिंग इज स्पिरिच्युअल. म्हणजे चुकीचं काहीच नाहीये, सगळंच बरोबर आहे. मी मगाशी सांगितलं की सागर मंथनामधनं सगळंच बाहेर पडणार आहे, चांगलं वाईट सगळं बाहेर पडणार आहे. कोण कुठली गोष्ट घेऊ शकतो, कुणाची किती ताकद आहे त्याच्यावर सगळं आहे. राहिला पुस्तकाचा विषय, पहिली गोष्ट म्हणजे की मी अजून कुठलं लिखाण केलेलं नाहीये. कारण बऱ्याच वेळा लोक येतात, म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये काही असे लोक येतात माझ्याकडं की इथं की बोलायला की तुमच्यावर पिक्चर काढायचा आहे, मराठी पिक्चर काढायचा आहे, हिंदी पिक्चर काढायचा आहे. तर मी त्यांना सांगतो की अजून वेळ आहे, तुम्ही जिवंत माणसावर डॉक्युमेंटरी बनवा. जेव्हा मी मरेल त्याच्यानंतर तुम्हाला काय पिक्चर बनवायचे ते बनवा. त्यामुळं राहिला पुस्तकाचा विषय, तर अजून ह्याच्यावर मी केलेलं नाहीये. कारण पुस्तक लिहायचं म्हटलं तर मला म्हणजे काम करत असताना अडचणीबद्दल लिहिणं आणि लिहित 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 त्या पुस्तकाचं कुठेतरी मला एक त्याचा एक त्याला एक दिशा द्यावी लागेल किंवा हे कामाचं पुढे झालं काय. तर तो जो यश सक्सेस जे स्टोरीज सक्सेस जे सांगायचे ना, तो मला पुस्तकाच्या माध्यमातून कदाचित मांडता येईल का, हा एक क्वेश्चन मार्क आहे. त्याचं कारण म्हणजे मगाशी जे सांगितलं की 7 मुली ज्यांनी 7 धीरांना चुकीच्या मार्गातनं, आतंकवादाच्या मार्गातनं परत त्यांना ते परत घेऊन येऊ शकले. आता ही गोष्ट जी आहे काही एजन्सीजला मान्य नाही होणार, काही लोकांना ती मी चुकीचा वाटेल ना. म्हणजे भारत विरोधी जी शक्ती आहेत त्यांना कदाचित हे बरोबर वाटणार नाही. मग ह्या सगळ्या जर मी पुस्तकाच्या रूपात जर मांडल्या तर माझ्या कामातनं किंवा ह्या कामातनं होणारा जो चांगला परिणाम जो आहे हा कदाचित विघातकच्या शक्ती आहेत त्यांना कदाचित हा त्रासदायक होईल की एक मुलगा एक आतंकवादी तयार करायला जे काही करोडो रुपये किंवा काही लाख रुपये खर्च करतात, आपण मी बसल्या बसल्या जर हे करू शकतो. मी स्वतः कोणाला कन्व्हिन्स नाही केलेलं, मी स्वतः कोणाची मनधरणी करायला गेलेलं नाहीये. पण आपल्या मुलींच्या माध्यमातून या कामाच्या माध्यमातून हे रिपकर्शन्स आहेत की कुठेतरी आपण एक मुलगी उभी केली त्याच्याच्या माध्यमातून पुढे काही गोष्टी होतात. तर हे जे आहे ना हे कुठे ना कुठेतरी एक्सपोज होऊन जाईल. तर आत्ता थोडा वेळ आहे, म्हणजे कदाचित मी सांगून ठेवेल कुणाला तरी, कदाचित मेल्यानंतर लोक वाचतील, त्यांना वाचू द्या कोणाला. पण मला स्वतःला आत्ता काय पुस्तक लिहून काय मोठेपणाही नकोय आणि पिक्चर काढूनही काय मोठेपणा नकोय. गेल्यानंतर काय कुणाला काय बोलायचं मी पण मात्र ह्याच्याबद्दलचे सगळे लिहून मात्र ठेवल. म्हणजे पुस्तक फक्त आत्ता नको. मी तुमचे 2 प्रश्नाची उत्तर दिली, पण मला बाकीचे प्रश्न मला ह्या सगळ्या ह्याच्यात मिस झाले. तर कुणी जर मला सांगू शकले की अजून त्यांनी काय विचारलं तर मी त्यांना मी अपडेट करू शकेल. मला असं विचारायचं होतं की ज्या ऑर्फन्स आहेत त्या सगळ्या म्हणजे मुस्लिम समाजातल्याच आहेत की हिंदू समाजातल्या सुद्धा ऑर्फन्स तिकडे आहेत? दोन्ही समाजातल्या आहेत. ओके. आणि दुसरं म्हणजे आम्हाला काहीतरी हेल्प करण्याची जी इच्छा आहे की आता अशापर्यंत जर त्याला काहीतरी तुमच्याकडून रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही लगेच ती करू शकू. तर त्याच्यासाठी आम्हाला मी एक तर पहिली गोष्ट मी पत्ता सांगतो की मी इथं तुमच्याकडे कुणाला पैसे मागण्यासाठी अजिबात आलेलो नाहीये. अजिबात म्हणजे अजिबात नाही. कुणाला काय मदत करायची तो वेगळा विषय. पण मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं म्हणजे मी ह्याच्याबद्दल अतिशय स्वार्थी किंवा आशीर्वाद द्या. म्हणजे तुम्ही जेव्हा देवाच्या समोर कधीही तुम्ही तुमचे हात जोडत असताना त्या टायमाला माझ्यासाठी ना नक्कीच म्हणजे आशीर्वाद मागा, जेणेकरून ना आम्ही जे काम करतोय ना ह्या काम करत असताना AK-47च्या समोर ना पैसे कामाला येत नाहीत. म्हणजे माझ्या अजूनही एक लक्षात आलं की माझ्या खिशामध्ये पैसे नसतात. म्हणजे माझे मित्र आहेत, काही ऍडवायझर आहेत, काही सल्लागार आहेत, म्हणजे खरंच काही माणसं आहेत आयुष्यामध्ये की जे ध्यान धारणामध्ये आहेत ते लोक मला सांभाळतात. म्हणजे आता मी जिथं राहायला म्हणजे पुण्यात मी कधी जेव्हा आलो जिथं राहतो एक साधे आमच्या इथं एक काका असतात. पुण्यामध्ये एक मित्र आहेत, 2-3 मित्र आहेत की जे माझी राहण्याची व्यवस्था करतात, कुणी माझा प्रवासाचा हे करतो. त्यामुळे मी पैसे घेऊन काही फिरत नाही. आता इथं जम्मू काश्मीरमध्ये सगळं घराघरात राहतो. ह्याच्या घर म्हणजे आजही माझं स्वतःच घर नाही. म्हणजे मी थोड्या वेळाने माझं घराचा म्हणजे माझ्या आई वडिलांचा एक व्हिडिओ पाठवतो तुम्हाला सगळ्यांना, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी कुठला आहे. म्हणजे मी आहे नगर जिल्ह्यातला, श्रीगोंदा तालुक्यातला, शेतात राहतो, सपराचं घर आहे, माझ्या घराला दरवाजाही नाहीये.
त्याच्यामुळं माझं जम्मू काश्मीरमध्ये माझं घर कुठंच नाही. मी ऑलरेडी ह्या शरीरामध्ये राहिलाच आहे. आय एम हे माझं शरीर जे आहे ना, दिस इज माय होम ऍक्च्युली. आय एम ऑलरेडी स्टेईंग इन दिस होम अँड आय एम स्लीपिंग ऑल्सो इन दिस होम. त्याच्यामुळं माझ्यासाठी हा घर हा प्रकार हाच आहे. त्याच्यामुळे मदत जी आहे त्यामुळं AK-47च्या समोर जे आहे ना, ती पैसे किंवा ह्या गोष्टी कामाला येत नाहीत. AK-47 समोर कदाचित माझी सतसत विवेक बुद्धी आणि त्या बुद्धीला झालेले संस्कार, आणि हे संस्कार जे आहेत हे अनेक चांगले मित्र, अनेक चांगले सल्लागार, वेलविशर्स आणि तुमच्यासारखी जे वेलविशर्स आयुष्यामध्ये असतील की जे माझ्यासाठी प्रार्थना करतील, कदाचित त्या सतसत विवेक बुद्धीला ह्या संस्कार जर असतील ना, तर कदाचित त्या AK-47 समोर मला जिवंत परत येता येऊ शकतं. 19 वेळा घडलेलं आहे. 19 वेळा मी जिवंत आलोय. मला असं कुठेतरी वाटतं की हे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन चाललोय आणि म्हणून मी जिवंत येऊ शकलो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर की हे की ठीक आहे, पैसे येत राहतील, काम होत राहील, मी आहे नाही आहे, काम चालत राहील, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद फक्त राहून द्या. दॅट इज व्हॉट. या, धन्यवाद श्लीपा. पुढचा प्रश्न. हा सर, धन्यवाद सर. मी बऱ्यापैकी माहिती दिली आणि तुम्ही जे फेस करता सिच्युएशन आम्हाला सांगितली. आता मला फक्त एकच प्रश्न आहे की गव्हर्नमेंटने कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन साठी गव्हर्नमेंटचे पण बऱ्याच पातळीवरती प्रयत्न चालू आहेत, पण त्याच्यावरती कॉन्फिडन्स बिल्डिंग हा होत नाहीये. आणि तुम्ही जे एक प्रयत्न करताय हे वेगळ्या पातळीवरती करतायत, ज्याच्यामुळे 19 वेळच्या प्रसंगामध्ये निभावून देखील तुम्ही एक वेगळ्या पातळीवरती लोकांमध्ये आणि इतर त्या समाजामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण केलेला आहे आणि तुमचं कार्य पुढे तुम्ही सातत्याने चालू ठेवलेलं आहे. तर या दोघांचा समन्वय साधून आणखीन एक भरीव कार्य त्याच्यामध्ये करता येईल अशी काय आशा तुम्हाला वाटते का? करता येऊ शकेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, पण अजून ती वेळ नाहीये. थोडासा टाइम द्यावा लागेल याच्यामध्ये. घाई गडबडीमध्ये करायची गोष्ट नाहीये. म्हणजे जीवन जे आहे हे घाई गडबडीमध्ये होत नाही. म्हणजे मला आता म्हणजे मी आता लग्न केलं आणि मला लगेच पुढच्या महिन्यामध्ये मूल हवंय असं नाही होत. ऍक्च्युली वेळ द्यावा लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ म्हणतात ना की एक मर्यादा, म्हणजे त्याला काळखंड जावा लागतो. म्हणजे 30 वर्षाचा हा आतंकवाद जो वाढत एक बिल्डिंग तोडायला, म्हणजे 100 मजली बिल्डिंग तोडायला किती वेळ लागेल? हार्डली काही, म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग केलं तर एक तासाभरामध्ये 2 तासामध्ये अख्खी बिल्डिंग आपण पाडू शकतो ब्लास्ट करून. पण ती बिल्डिंग उभी करायला किती वेळ लागेल? त्यामुळे 30 वर्ष हा सातत्याने चालत आलेला आतंकवादाचा जो इम्पॅक्ट आहे समाजामध्ये, ज्या समाजाची जे समाज जो अधोगतीला गेलाय, त्याचं ऱ्हास झालेला आहे, हा संपलं, म्हणजे एकदम जमिनीस्त झालेला आहे. आता ह्याच्यावर आपलं बिल्डिंग जर हे सगळं जो परत हे सोशल फॅब्रिक जे आहे परत विणायचं असेल, म्हणजे मी मगाशी सांगितलं फॅब्रिक का म्हणतो, ह्याचं कारण म्हणजे चांगला कपडा जो असतो ना, तो विणकराच्या हातामध्ये असतो की त्यांनी कसा विणलेला आहे. त्याच्यामुळं ट्रस्ट आणि बिलीव्ह म्हणजे तुम्ही कपडा बघितला असेल ना, तर तो असा आणि असं करत असतो नेहमी, आणि तो दोन्ही गोष्टी त्याचे चालू असतात. तर सांगायचं मला आहे की दोन्ही प्रकारचे धागे, ट्रस्ट आणि बिलीव्ह जे आहेत ना, ह्या समाजाच्या हे मूळ, म्हणजे हे बेस आहेत ऍक्च्युअली, की ह्याच्यावर हा समाज उभा राहत असतो. आणि ह्या जर हे विणकाम जर कुठं जर वीक असेल ना, तर मग तो समाज परत नीट होणार आहे. त्यामुळं ह्याला वेळ लागणार आहे. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की मी 30 वर्षामध्ये एवढा डिस्टर्ब सिच्युएशन असताना सुद्धा मी जर जिवंत असेल किंवा मला हे काम करता येत असेल, तर कुठे ना कुठेतरी समाजामध्ये, म्हणजे निगेटिव्ह समाजामध्ये, त्या समाजाच्या लोकांमध्ये, म्हणजे एवढे निगेटिव्ह लोक असताना सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये प्रेम मला बघता आलं. त्या प्रेमाची जाणीव मलाही आली आणि त्यांनाही आली की हा त्यांच्यामध्ये प्रेम आहे. तर त्याच्यामध्ये जाणीव एकदा माणसाला झाली की अरे, ही इज नॉट अ व्हायलंट पर्सन, ही इज नॉट अ राक्षस, ही इज नॉट अ बॅड पर्सन. तो प्रेम त्याच्यामध्ये सुद्धा आहे. कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे एखाद्या माणसाला जोपर्यंत ती जाणीव येत नाही तोपर्यंत तो माणूस स्वतःला समजत नाही. ती जाणीव मला करता आली आणि माझं काम ते आहे. सरकार त्याच्या पातळीवर काम करणारच आहे ना. मी जरी सरकारबरोबर काम केलं किंवा सरकारने माझ्याबरोबर काम केलं नाही तरी सुद्धा सरकार काम करणारच आहे. त्याच्यामुळे मला तसा जास्त फरक पडत नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की कदाचित मोठं काम होईल, कदाचित ह्याचा बोध घेऊन किंवा ह्याचा एक्झाम्पल घेऊन सरकार कदाचित वेगळे प्रोजेक्ट राबवू शकते. आणि असं नाही की मी गव्हर्नमेंटच्या काही लोकांना मी याच्याबद्दल सांगत नाही किंवा त्यांना याच्याबद्दल माहिती नाहीये, पण कुठे ना कुठेतरी ते एक तितकं सत्य आहे की गव्हर्नमेंटचा डायरेक्ट कुठल्याही ह्याच्यामध्ये सहभाग नसल्यामुळं हे काम जे आहे हे अबाधित राहिलं गेलं. ह्याला कुठल्याही प्रकारचं ह्याचं नाव खराब करताना आलं की बा हे सरकारी एजन्सी आहे किंवा हे कुठल्या ना कुठल्या तरी ना
हा भारतीय हेर आहे, म्हणजे ह्या घटना घडलेल्या आहेत. याच्या आधी ह्या गोष्टी सांगितल्या नाही मी तुम्हाला, की मला कधी भारताचा हेर मानला गेलं, कधी त्याच्यामुळे उचललं गेलं. तर मी जर परत आता हे सगळं शांत झालं, आता 373 कलम काढल्यामुळे मी भारत सरकारचा जर झेंडा घेऊन तिथं काम करायला लागलो, तर लोक मला हेच म्हणतील शेवटी, की अरे हा ते 24-25 वर्षापूर्वी जो आला होता ते भारताचं काम करत होता आणि आधी मी देशाचंच काम करतोय. पण माणुसकी हा त्याच्यातला सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे, त्याचा सगळ्यात मोठा बेस तोच असल्यामुळं ऑटोमॅटिक देशाचं जे काम ते होऊनच जाते. त्याच्यामुळे सरकारचं जे काम तुम्ही जे सांगितलं, की सरकार बरोबर काम जे आहे ते कदाचित आत्ता वेळ नाहीये, कदाचित काही वर्षानंतर कदाचित त्याच्यावर आपलं काम करता येईल, कदाचित मी त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेईल. परत सांगतो, हे जे काय काम चाललंय ना, हे कुठे ना कुठे सरकारलाच सपोर्ट आहे. जस्ट त्यातलं एक उदाहरण फक्त सांगतो, की जम्मू काश्मीर राज्यामधलं 370 कलम जेव्हा रद्द झालं, त्यावेळेस अख्ख्या राज्यामधले सगळे जे कार्यकर्ते जे काय नॅशनल अँटी नॅशनल असतील त्यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. सगळ्या राज्यामध्ये कर्फ्यू चालू होता, सगळीकडे बंद होतं. पण तुम्ही गुगल चेक करा, न्यूजपेपर चेक करा, फक्त कुपवाडा जिल्हा जो आहे तो बंद नव्हता. 370 कलम जरी असेल, सॉरी ती काढल्यानंतर सगळ्या राज्यामध्ये सगळं कर्फ्यू होता, पण 370 कलम नंतर जम्मू काश्मीर राज्याचा कुपवाडा जिल्हा हा मधले सगळ्या गोष्टी चालू होत्या. मी त्या कुपवाडा जिल्ह्यातला आहे. मी जरी नगर जिल्ह्यातला असला तरी कुपवाडा हा माझी कर्मभूमी आहे. मी गावागावात राहिलेलो आहे. म्हणजे जेव्हा पाकिस्तान 370 कलम रद्द झाल्यानंतर पाकिस्तान जे बोंबलत होतं युनायटेड नेशन्स मध्ये जाऊन, की कसा भारत देशाने काश्मीरीबद्दल अत्याचार केलेला आहे, त्यांना धोका दिलेला आहे आणि इंटरनॅशनल पार्टीजनी, इंटरनॅशनल कम्युनिटी येऊन त्याच्यावर सहभाग किंवा त्याच्यामध्ये येऊन त्यांनी दखलंदाजी करायला पाहिजे आणि या भारतावर दबाव आणला पाहिजे. त्याचा प्रयत्न पाकिस्तानने खूप केला आणि त्याच्यामुळं एक युरोपियन कमिटी जी आहे ती जम्मू काश्मीर राज्यामध्ये 2019 मध्ये आलेली होती आणि त्यांनी आणि ते आले, ते काश्मीरमध्ये आले. पण तुम्हाला माहिती साठी सांगतो की ते काश्मीरमध्ये कुठेही फिरले नाहीत, ते कुपवाडामध्ये आले. कारण कुपवाडामध्ये सगळं चालू होतं, मार्केटही चालू होतं, रस्तेही चालू होते, लोकही इकडे तिकडे फिरत होते आणि जेणेकरून कुपवाडामध्ये आणून त्यांना दाखवता आलं की जो कुपवाडा जो एकेकाळी आतंकवाद्यांचा किल्ला मानला जायचा, तो कुपवाडा जिल्ह्यामध्ये किती शांतता आहे, कसे लोक फिरतात हे त्यांना दाखवता आलं आणि इंटरनॅशनल कम्युनिटीला हे भारताला दाखवता आलं की 370 कलमानंतर जम्मू काश्मीर मधली लोक, काश्मीरी लोक जे आहेत ते कसे आनंदी आहेत हे दाखवता आलं. त्याच्यामुळं मला सरकारला बरोबर डायरेक्ट काम करायची गरज नाहीये, सरकारला त्याचा फायदा होतच आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न आपण घेतोय. हा, नमस्कार. नमस्कार अधिकजी. पहिला म्हणजे तुम्हाला मनापासून सलाम आणि तुमच्या कार्याला, आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे कार्य पुढे नेत चाललेले आहात त्याच्यासाठी म्हणजे धैर्य लागतं आणि जी सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो फार मोठा आहे आणि तुम्ही सगळ्यांना घेऊन चालताय आणि त्याच्यात कुणाचाही त्याच्यात वेस्टेड इंटरेस्ट नाही, त्यामुळे आम्हाला फार बरं वाटलं. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा हे कार्य करायला सुरुवात केली तर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सिक्युरिटी फोर्सेसचा किती सपोर्ट मिळाला आणि काही अडचणी आल्या ते तुम्ही आम्हाला सांगितल्यात, पण त्याचं ओव्हरकम तुम्ही कसं केलं आणि आजच्या घडीला जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा सिक्युरिटी फोर्सेसच्या बाबतीत जे मीडियामध्ये पॉझिटिव्ह साईड असेल तर निगेटिव्ह साईड पण असते, पण आज ज्या तुम्ही सगळ्या वस्तुस्थिती सांगितल्या, परिस्थिती जम्मू अँड काश्मीर मधली, त्यामुळे आम्हाला खरोखर म्हणजे तुमचा अभिमान आहे. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सिक्युरिटी फोर्सेस तुम्हाला कितपत मदत करू करतात म्हणजे? ओके सर, पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मी सांगितलं की आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारे 1 रुपयाची मदत आपण घेतलीच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे कुठे ना कुठे लष्करामध्ये सुद्धा काही चांगली माणसं आहेत, तर त्यांनी मला कुठे ना कुठे गायडन्स दिलाय अशा प्रकारचं की तुझं जे काही काम चाललंय ना म्हटलं अधिक ते इंडिपेंडेंटली चालू आहे. ह्याला कसल्या प्रकारचं म्हणजे ती जे काही यज्ञ चालू आहे, हा यज्ञ जो आहे हा एक म्हणतात की माणुसकीचा यज्ञ आहे. ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा धर्म नाही, कसल्याही प्रकारचे जात नसा हे नाहीये, कसल्याही प्रकारचं सरकार नाही, कुणाचे निगेटिव्ह पैसे नाहीत, काहीच नाहीये बेसिकली. म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे, हे प्युअर फॉर्म मधला यज्ञ जो कंटिन्यू चालू आहे किंवा एक प्रकारे त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे कदाचित कुणी मला कुणाचा एजंट म्हणत नाही. त्याच्यामुळे हे काम जे आहे ह्याचं झाड जे लावता आलं. मला परत सांगायचंय की हे सगळं काम जे हे चाललंय ह्या त्या मुलींसाठी चाललंय.
त्याच्यामुळे त्या ज्या मुली ज्या आहेत त्या समाजातल्या त्या मुली, त्याच्या समाजातल्या मुली त्याच समाजात जेव्हा परत जातील त्या टायमाला त्यांना सासरवास नाही व्हायला पाहिजे की अरे अधिक हा त्याला सांभाळलेला आहे, अधिक हा भारतीय लष्कराचा माणूस किंवा भारतीय सरकारचा माणूस. कुठे ना कुठेतरी ह्या मुलींना आदर त्यांच्या समाजात मिळला पाहिजे. त्याच्यामुळं हे सगळं काम करत असताना मला कसले अवॉर्ड बी नकोत. मला बऱ्याच वेळा पद्म अवॉर्डसाठी कुणी रेकमेंडेशन केलं, पार आता मिळणार, पार सांगितलं की दुपारपर्यंत तुमचं संध्याकाळी अनाउन्समेंट होणार आहे. पण कुठे ना कुठे थँक्यू की अशी काही माणसांना मला सांगता आलं की बाबा देऊ नका, कारण जर असं जर झालं तर कदाचित मला तिथला 100% मी सरकारी एजंट होऊन जाईल किंवा सरकारी होऊन जाईल. आता नको, गरज नाहीये. जेव्हा होईल तेव्हा होईल किंवा नकोच ऍक्च्युली. कारण माझं घर, मी मगाशी सांगितलं, माझं घर सप्राचं आहे. त्या सप्राच्या घरामध्ये अवॉर्ड नाही ठोकता येणार कुठेच ऍक्च्युली. ते माझं सप्राचं घर पडून जाईल ऍक्च्युली अवॉर्ड ठोकून. त्याच्यामुळे मला अवॉर्ड नको काही. मला सगळ्यात मोठा अवॉर्ड तुम्ही समजून घ्या की 7 मुलींनी दिलेला आहे ऑलरेडी, की ज्यांनी त्या मुलांना परत चांगल्या मार्गामध्ये आणलेले आहे. ती 7 मुलं जी आहेत ती परत चुकीच्या मार्गात परत माघारी आलेली आहेत. ह्याच्यापेक्षा मोठा अवॉर्ड कुठला नाहीये. आमचे काही मित्र परिवार जे डॉक्टरांच्या माध्यमातून ज्यांनी 1350+ मुलांचे सर्जरीज केल्या, त्याच्यापेक्षा मोठा अवॉर्ड काय असू शकतो. त्याच्यामुळे हे अवॉर्ड ऑलरेडी जे काय आहेत ना ते आहेतच आहेत. फक्त एवढंच आहे ना की प्रयत्न माझ्याकडनं हे नेहमी केलाय की हे काम जे आहे ह्याला कशाही प्रकारचं कनेक्ट ठेवायचं नाही वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज म्हणा, रिलिजियस ग्रुप म्हणा, जेणेकरून हे जे आहे एक लहान आणि सुंदर आणि एक इनोसंट जो एक एनर्जी आहे ती समाजामध्ये उपस्थित आहे, ज्याला समाजातली इनोसंट एनर्जी आहे ती कनेक्ट होत राहील. आणि जेवढी ती कनेक्ट होत राहील त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो समाजामध्ये होत राहील. कदाचित काही वर्षानंतर कदाचित माझं नाव नसेलही, ते म्हणतात ना झिरपून जाईल ते ऍक्च्युली म्हणतात ना की, पण माझ्या गुरूंनी मला एक चांगला सल्ला दिला आयुष्यामध्ये. म्हणले अधिक लक्षात घे, ह्या मार्गामध्ये चालता चालताय ना म्हणजे त्यांनी मला हे सांगितलं की स्वतःला काही ठेवू नकोस म्हणले. म्हणजे स्वतःचं काही ठेवूच नको, जाताना मला सगळं संपून जायला पाहिजे. आणि त्यांनी मला म्हणले की जाताना कधी कधी असं लक्षात घे की रस्त्यावर म्हणजे आपल्याला असं जायचंय ह्या समाजातनं, जाताना निघून जायचंय की रस्त्यावर जाता जाताना आपल्या स्वतःच्या जे पायाच्या ज्या पाऊल खुणा ज्या आहेत ना त्या सुद्धा उमटतील. अधिक जाताना पाऊल खुणा उमटतील, त्या सुद्धा पुसून जात जा पुढे पुढे, त्या सुद्धा ठेवू नकोस पाऊल खुणा सुद्धा. त्याच्यामुळं मला हे सांगायचं की हे काम जे आहे हे कुठला रेकग्नेशनसाठी करतच नाही ऍक्च्युली. ते रेकग्नेशनसाठी जर नसेल ना तर काय, म्हणजे आता मी गव्हर्नमेंटशी कनेक्ट झालो, आता ह्याच्याशी त्याच्याशी कनेक्ट झालो तर खूप म्हणतात ना की खूप पटापटा गोष्टी कामं होतील, रेकग्नेशन मिळेल, सगळीकडे सगळं मिळेल. पण करायचं काय ते घेऊन ऍक्च्युली. मला माहिती की ज्याचा इम्पॅक्ट ज्याच्यासाठी आपण ते सुरू केलं ते ऑलरेडी होतंय, ह्याच्यापेक्षा मोठा रिवॉर्ड परमेश्वराकडनं किंवा ह्या निसर्गाकडनं काहीच नाही होऊ शकतो. ह्याच्यापेक्षा काय मिळणार मोठा रिवॉर्ड. त्याच्यामुळे सर ते काम बरोबर आपलं हे सातत्याने चालू आहे. आणि गव्हर्नमेंटकडनं किंवा सरकारच्या कडनं जे काय तुम्ही जे बोलला की हे कसं होऊ शकतं किंवा होऊ शकेल का, तर ते काही कालांतराने ते कदाचित मला कदाचित त्यांना गाईड करायला लागेल पुढे जाऊन. आता ऑलरेडी चालू आहे, पण पुढे जाऊन अजून कदाचित स्ट्रॉंगली गाईड करेल मी नंतर त्यांना. पुढचा प्रश्न नरेश जोशी यांना विनंती करतो, त्यांनी विचारावा. पहिला आपल्या कार्याला सलाम. एक प्रश्न असा होता की आता आपण म्हटलं की 1350 मुलांना आपण डोळ्यावर सर्जरी केली. साधारण ही सर्व मुलं 15 ते 20 वयोगटातील आणि लष्करावर दगडफेक म्हणजे जी इतराच्या दृष्टीने समाज विघातक असे हे काम, त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना दृष्टी आली किंवा त्यांचे जे उपचार झाले त्यानंतर त्यांना आपण काही विधायक कामाकडे वळवण्याचा प्रयत्न केला किंवा ते आपल्या मुख्य प्रवाहात आले, असं काही घडलं आहे? पहिली गोष्ट, विधायक काम त्यांना डोळे आणण्याचंच काम विधायक होतं, ते आपण आपल्याकडनं केलं. बेसिकली त्या क्षणी जी मुलं समोर होती त्यांना जे काही 4 शब्द सांगता आले आम्हाला त्या पिरियडमध्ये, म्हणजे सर्जरी झाल्यानंतर 1-2 वेळा त्यांची काही फॉलोअप चेकअपसाठी जे त्यांना आम्ही बोलत होतो हॉस्पिटल्समध्ये, तर त्याच्यात जे काय आम्हाला सांगता आलं 4 गोष्टी आम्ही सांगितल्या. पुढे त्यांनी काय केलं हा त्यांचा, कारण इट इज नॉट पॉसिबल की प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसावर जाऊन लक्ष ठेवणं हे पॉसिबल नाहीये. हा परत तो विश्वास घेऊन जायचा की बा मी सांगितलेल्या 4 गोष्टी त्याला पटलेल्या आहेत, जर नाही पटल्या तर तो माणूस जो आहे तो स्वतःच्या अधोगतीला स्वतःच कारणीभूत राहील. याचीही कल्पना त्यांना दिलेली आहे सगळ्यांना. त्याच्यामुळं मला हे एवढं सांगायचं की
एवढ्या मुलांची सर्जरी केल्या त्यांच्यातल्या आहेत काही लोक कॉन्टॅक्टमध्ये, पण कुणी चुकीच्या मार्गावर नाहीये. म्हणजे त्यावेळेस राग होता, सगळं होतं, पण आता त्यांच्यामध्ये तो राग नाही याची कल्पना आहे, कारण अशी बरेच लोक आहेत संपर्कामध्ये. धन्यवाद. तर शेवटचा प्रश्न श्री दुष्यंत आष्टेकर यांना. परिवाराचा भाग नाहीये, मी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचा भाग आहे, परंतु तरी सुद्धा मला अधिक कदम यांना एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आपलं कार्य मानवीय प्रयत्नाच्या खूप पुढचं आहे, अगदी ईश्वरीय आहे. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या खारीनं सुद्धा श्रीरामांना त्यांच्या सेतुबंधनामध्ये मदत केली तिच्या परीने, किंवा गोप गवळी यांनी गोवर्धन गिरीधर उचलायला श्रीकृष्णाला मदत केली, त्याप्रमाणे या ज्या परिवारामध्ये लोक आहेत हे वेगवेगळे लोकांशी आपण बोलता आहोत, संवाद साधता, तर त्या लोकांनी काय करावं आपल्यासाठी, कुठल्या प्रकारची मदत करावी, त्यांनी काय करावं, याच्याबद्दल आपलं काय मत आहे? धन्यवाद. बेसिकली मी मगाशी सांगितलं की मदत जी आहे ती त्याची रूपं वेगवेगळी आहेत. काही मुलींना आता महाराष्ट्रामध्ये आपण मुलींना शिकवण्यासाठी आणत असतो, काही वेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांना आपण ऍडमिशन देत असतो. काही आता नाशिकमध्ये 2 मुली शिकायला आहेत होमिओपॅथी डॉक्टर आता पुढच्या वर्षी डॉक्टर होतील होमिओपॅथी, ज्यांना आपण 4-5 वर्षाच्या 4च वर्षाच्या दोन्ही 4 वर्ष होते, म्हणजे LKG मध्ये होत्या दोन्ही मुली. तर त्यांना आपण आता ते ह्याला आहेत, म्हणजे नाशिकमध्ये तुम्ही कुणी जाऊ शकता, म्हणजे पुण्यापेक्षा म्हणजे कदाचित पुणे कोल्हापूर त्याच्यापेक्षा तुम्ही सगळे मुंबईच्या आसपास आहात, त्याच्यामुळे नाशिक तुमच्यासाठी पूर्ण जवळ आहे, तुम्ही जा त्या मुलींकडे. त्या दोघी मुली पहिली LKG ह्याच्यापासून आपण त्यांना शिकवतोय. आता त्या डॉक्टरी होतात, तर तिथली जे कॉलेज आहे आता म्हणजे 12वी झाल्यानंतर तिथल्या कॉलेजनी त्यांना राहण्याची खाण्याची व्यवस्था केली, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, आणि कुठेही आपल्या संस्थेला किंवा मला त्याचा त्रास झाला नाही, म्हणजे मला एकही रुपया त्याच्यावर खर्च नाही करायला मिळाला. पण त्यांच्या ह्या प्रयत्नातनं त्या 2 मुली आता डॉक्टर होतील. आता तुम्हाला त्या 2 मुली डॉक्टर का केलं आम्ही, आणि ते सुद्धा होमिओपॅथी डॉक्टर का केलं, ह्याच्यामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनच काम आहे. ते कसं ते सांगतो. जम्मू काश्मीर राज्यामध्ये आता आम्ही अनेक वर्ष सातत्याने आम्ही मेडिकल कॅम्प घेतो, तर लोकांना म्हणजे एखाद्या माणसाचं डोकं दुखत असेल ना, तर तो 4-4 क्रोसिन घेतो. ठीक आहे, कारण कॉन्फ्लिक्टचा इम्पॅक्ट एवढा असतो माणसावर की माणसाचं मन जे आहे ते दुःखी असतं, आणि मन दुःखी आहे तर त्याला कळतच नाही की त्याला काय करायचं. तो डोकं दुखतं म्हणून 4-4 क्रोसिन घेतो, पण त्याला हे लक्षात नाही की तो आता 4 क्रोसिन घेतल्यानंतर पुन्हा डोकं दुखायला लागलं तर त्याला 5 क्रोसिन घ्यायला लागणार. तर त्याच्यामुळे आता एक एवढ्या ॲलोपॅथीची प्रॅक्टिस जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे, कारण तो कॉन्फ्लिक्ट एरिया आहे, तिथं औषधं सुद्धा अतिशय स्ट्रॉंग घेतली जातात. त्याच्यामुळं समाजामधली औषधं बदलणं खूप गरजेचं आहे, कारण एवढा ॲलोपॅथी तिथं लोक खातात. म्हणजे मी ॲलोपॅथीच्या अगेन्स्ट अजिबात नाहीये, ठीक आहे, इमर्जन्सीमध्ये त्याची गरजच आहे, पण जर इमर्जन्सी नसेल तर त्याची तर काही वेगळ्या व्हेरियस पॅथेज आहेत ते फॉलो करायला पाहिजेत. तर म्हणून आपण त्या मुलींना स्पेशली डेव्हलप केलं. त्यातली एक मुलगी नॉर्थ काश्मीर मधली आहे आणि एक मुलगी साऊथ काश्मीर मधली आहे. त्या 2 मुलींना आपण ट्रेनिंगसाठी नाशिकमध्ये आणलंय. त्यांचं ट्रेनिंग, त्यांचा 4 वर्षाचा 5 वर्षाचा कोर्स आहे, तर पुढच्या वर्षात निघतील. त्यांचे 2 क्लिनिक आम्हाला तो उभे करायचे, जेणेकरून होमिओपॅथीची प्रॅक्टिस त्या समाजामध्ये उभी होईल. सांगायचं हे तात्पर्य म्हणजे काय, जेव्हा त्या मुली होमिओपॅथी सुरू करतील आणि जेव्हा हळूहळू त्या समाजामधलं जे ॲलोपॅथीचं जे आहे, कारण एवढे ॲलोपॅथी खातात की त्यांना तर विष खायची गरज नाहीये, हे ना, ते ऑलरेडी पॉयझनच खातात, खूप पॉयझन खातात, जे रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे. आणि जर माणसाचं शरीर इरिटेशन मध्ये असेल, त्रासामध्ये असेल, तर मन जे आहे ते मनाची निर्णय क्षमता जी आहे ती स्ट्रॉंग नसती, जास्त चांगली होत नाही. त्याच्यामुळे शरीर जे आहे हे सुदृढ व्हायला पाहिजे, शरीर हे शांत राहायला पाहिजे. जर शरीर शांत असेल तर मन शांत राहील, आणि मन शांत असेल तर कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये शांततेच्या प्रक्रियेमध्ये निर्णयाची क्षमता असलेलं मन जर स्वच्छ आणि समाधानी आणि निरोगी असेल तर ते मनाच्या माध्यमातून खूप चांगले निर्णय घेऊ शकतात शांततेच्या प्रक्रियेमध्ये. हा प्रयत्न आम्ही करतोय. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या नाशिकमधल्या एका कॉलेजने, होमिओपॅथी कॉलेज आहे, तर त्यांनी आपल्याला 2 मुलींचं ऍडमिशन तिथं केलं. तशा प्रकारच्या मदत नक्कीच आपल्याला हवी. म्हणजे तुमच्या एरियामध्ये आता जे लोक ऐकतात, कदाचित असं असू शकतं की काही इन्स्टिट्यूशन्स असू शकतात की जे आपल्या मुलींना फ्री ऍडमिशन देऊ शकतात किंवा त्यांची राहण्याखाण्याची व्यवस्था करू शकतात. आणि नुसतं ऍडमिशन नाही, पण एक जबाबदारी, आई वडील म्हणून किंवा भाऊ म्हणून जबाबदारी, आणि त्या मुलींना शिकवून त्यांना परत
सुरक्षितपणे त्यांना परत काश्मीरमध्ये आणणं. म्हणजे मला हे सांगायचंय की जम्मू काश्मीरमधल्या मुलींना महाराष्ट्रामध्ये आणून किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आणून त्यांना तिथं मला आपल्या स्थायिक नाही करायचं. त्या मुली ज्या आहेत त्या मुली त्या समाजामध्ये परत गेल्या पाहिजेत. त्या समाजात परत जाऊन तर जर त्या समाजामध्ये परत गेल्या, त्या समाजातल्या मध्ये जर राहिल्या, तर ऑटोमॅटिकली त्या समाजाचं जे त्या समाजाची जी डेव्हलपमेंट जे आहे ती ग्रोथ जी आहे ती समाजाची होईल. मी मगाशी सांगितले की स्त्री जर सुशिक्षित असेल तर तो समाजामध्ये ती फॅमिलीमध्ये ग्रोथ होऊ शकते, स्ट्रॉंग ग्रोथ होऊ शकते. हेच काम आपण करतोय. तर आता काकांनी जे बोलले की कशी मदत, तर ही एक प्रकारची मदत सांगितली. जसं आता आम्ही अँब्युलन्सचं काम करतोय, जवळजवळ आता 13-14 अँब्युलन्स सर्व्हिस चालू आहे. जवळजवळ आता 5-7 अँब्युलन्स आम्हाला एका बँकेकडनं आम्हाला त्यांनी मदत केली. कोटक महिंद्रा बँकेने आम्हाला एक 5-7 अँब्युलन्सची मदत आम्हाला आता दिलेली आहे. अशा अँब्युलन्सची सर्व्हिस करून आम्ही वेगवेगळ्या बॉर्डर सीमावर्ती भागामध्ये आम्ही म्हणजे LOC एरियामधले जे विलेजेस आहेत त्या विलेजेसला आर्मीच्या माध्यमातून आपण अँब्युलन्सची सर्व्हिस देतोय, जेणेकरून तिथल्या लोकांना एक हे विश्वास येतो की आर्मीच्या माध्यमातून जी आपण अँब्युलन्स सर्व्हिस मिळते. म्हणजे अशा घटना घडलेल्या आहेत की समोर बाई जी आहे तिचं बाळ आमच्या समोर पडलेलं आहे, म्हणजे हिसक्याने पडलंय किंवा तिला टाइमला ट्रीटमेंट मिळाली नाही, तर तिला अँब्युलन्स पाहिजे किंवा डॉक्टर तिथं पोहोचला पाहिजे. तर ते गोष्टी होत नाहीत. तर आपण प्रयत्न चालू असा की अँब्युलन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. आता आपण उडान शाळा म्हणून एक आहे कुपवाडा जिल्ह्यात. म्हणजे जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्पेशल विद्यार्थ्यांसाठी जास्त इन्स्टिट्यूशन नाहीत. म्हणजे नॉर्थ काश्मीरमध्ये आम्ही काम करतोय. मोर दॅन 37,000 अशी लोक आहेत की जे वेगवेगळ्या दे आर हँडिकॅप, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे स्पेशल मुलं आहेत की ज्याने आंधळे आहेत, बहिरे आहेत, वेगवेगळे ऑल द डिसॅबिलिटीज. सॉरी असं बोललं नाही पाहिजे, बट ऑल डिसॅबिलिटीज. तर त्याची शाळा आपण चालवतोय. तर त्या शाळा चालवताना नाशिक मधलीच एक इन्स्टिट्यूशन आहे, त्यांनी टीचर्सच्या ट्रेनिंगसाठी पुढाकार घेऊन त्यांचं ट्रेनिंग करून घेतलं. तर अशा प्रकारचं म्हणजे एक फायनान्शियली मदत करणं हा एक पार्ट आहेच, पण चांगली माणसं ह्या समाजा कार्यामध्ये पुढे येणं किंवा ती अशी काही माणसं की जे पैसे जास्त किंवा एक कॉर्पोरेट लोकांकडनं CSRच्या माध्यमातून कनेक्ट करून या कामाला मदत करू शकतात, अशी काही माणसं मदत करू शकतात. तर देर आर व्हेरियस वेज ऍक्च्युअली, की फक्त पैसा नाही पण स्वतःचं नेटवर्क वापरणं, स्वतःमध्ये जर स्वतःकडे काही इन्फ्लुएन्सेस असतील तर ते इन्फ्लुएन्सेस वापरून ह्या संस्थेला कशी मदत होऊ शकेल, जेणेकरून ह्या संस्थेचं काम जास्त इम्पॅक्टफुल तिथं करता येऊ शकतं आणि त्याचा आपल्याला प्रॉपरली समाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर देर आर मेनी वेज. मला वाटतं ऐकणारे लोक जे आहेत ते जास्त सुज्ञ आहेत की ते आम्हाला जास्त प्रकारे प्रॉपरली मदत करू शकतात. सॉरी, माझं मराठी जे आहे ना इकडे तिकडे होत आहे, पण मला हिंदी मध्ये बोललो तो मैं बहुत अच्छे से हिंदी बात कर सकता हूँ. लेकिन ना मराठी, बिकॉज ऑल आर यू आर महाराष्ट्रियन, सो मुझे लगा कि नहीं मराठी में बात करना चाहिए. तो ओके. धन्यवाद सर. सर आपण चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल संजीवनी परिवारातर्फे आपल्याला धन्यवाद. सर्व सहभागी श्रोत्यांचेही संजीवनी परिवारातर्फे धन्यवाद आणि इथे कार्यक्रम संपल्याचं जाहीर करते. धन्यवाद. हा, या काश्मीरच्या मुली आहेत, यांना ह्या मुली अशा आहेत की यांची संस्था आता अधिक भैयांनी चालवायला घेतली आहे. इंडियन आर्मी त्यांनीच काम करायचं ते आता. हाँ, आधी किती कव्हर करायचं ना. वो बोल रहे हैं आदिक भैया ने कब तक काम करना है, आप लोग काम करो. अभी हम लोग तो कोशिश कर रहे हैं, लेकिन अधिक भाई के सपोर्ट के बिना नहीं हो सकता. अरे ऊपर वाले ने तो उनको भेजा है हमारे लिए, इसलिए या. आम्ही सगळे पोहोचलेलो आहोत अधिकच्या घरी. अधिक दादा, बाबा खूपच अवघड काम आहे हे. अधिकचं घर आहे बरं का. आणि बसा वरती बसा.